शरणं प्रपद्ये। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की कुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री ब्रह्मजय दंत महाराज की जय। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि
सीताराम चरणी लक्ष लागो राजा चरणी लक्ष लागो रे राजा चरणी लक्ष लागो रे राजा चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो नाम गावो नाम ध्यावो नाम गावो नाम ध्यावो नाम विठोबाला बाहू नाम विठोबाला बाहू नाम विठोबाला नाम गावो नाम ध्यावो नाम गावो नाम ध्यावो नाम विठोबाला बाहू नाम विठोबाला बाहू नाम विठोबाला बाहू आम्ही देवाचे दास पंढरे रायाचे दास पंढरे रायाचे नाम गावो नाम ध्यावो नाम विठोबाला बाहू ताळवी
हनुमान की. आपण अशा वातावरणामध्ये बसलोय की तिथं तुम्ही किती जरी शंख केला तरी माझ्यापर्यंत आवाज पोहोचणार नाही, हो का नाही? त्यामुळे ते बिचारे तुमच्यात येऊन बसलेत, म्हणजे आवाज माझ्याकडे आला नाही तर त्यांच्याकडे कसा जाणार म्हणून ते तुमच्या इथं खुर्चीत येऊन बसलेत बघा, की कमीत कमी तुमचा आवाज तिथपर्यंत तरी पोहोचेल. इथं नाही पोहोचला तरी चालेल. महारुद्र हनुमान की. पूर्वी आमच्या मारुतीला, हा खरंच वीर मारुती आहे. इथं पूर्वी वीर यायचे, परवा आठवण, दरवर्षी आठवण होते. वीर येतात का अजून? वा. इथं वीर यायचे आणि ते वीर नाचत 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 पूर्वी अगदी असे रांगेने यायचे. आता त्याचं प्रमाण थोडं कमी झालं, पण तरी सुद्धा ते यायचे. असं आमच्या वीर मारुतीचं वैशिष्ट्य आहे. त्या महारुद्रांच्या दरबारामध्ये अनेक वर्ष, अनेक कथा, अनेक वातावरण येतात जातात, पण तरी सुद्धा महारुद्रांचा उत्सव आहे तसा चालू आहे. कीर्तन करणारे बदलतात, श्रोते बदलतात. मागच्या काळामध्ये असे श्रोते पुढे नसायचे, आता या काळामध्ये हे श्रोते पुढे आहेत. किती मजा आहे ना. लोकांचा मोठा आक्षेप आहे की कीर्तनाला तरुण वर्ग नसतो, असा आक्षेप आहे. आमचा मारुती याला अपवाद आहे. आमच्या मारुतीयांच्या कीर्तनाला तरुण वर्ग आज इथं समोर आहे आणि सगळेजण तालामध्ये टाळ्या वाजवत आहेत व्यवस्थित. तोंड वाजवत आहेत त्यांनी माहिती नाही, पण टाळ्या तरी वाजवत आहेत. पंढरीनाथ बघा, तुम्ही तोंड वाजवत आहेत, त्यांना माहिती नाही अशी तोंड वाजवायची असतात, त्यांना माहिती नाही, हो ना. कीर्तनाला बसलं की अशी तोंड वाजवायची असतात. महारुद्र हनुमान की. ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य भगवान पंढरीनाथाच्या चरणाशी समर्पित केलंय आणि इतकं समर्पित केलं की भगवंतानी त्यांचं वैशिष्ट्य किंवा त्यांचं महत्व समाजाला कळण्यासाठी स्वतःचं महत्व कमी केलं आणि त्याचं महत्व वाढवलं. म्हणजे मी समजावा असं वाटत असेल तर 3 गोष्टींच्या नंतर मी कळतो असं भगवंतांनी सांगितलं, मी नाही. भगवंत सांगतो की मी कळावा असं वाटत असेल तर या 3 गोष्टी आधी समजल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर मी येतो. बाकी सगळ्यांच्या आधी मी येईन, पण या 3घांच्या नंतर मी येतो. कोण 3 गोष्टी? तर ज्ञानाच्या पाठीवरती देव येतो, म्हणून ज्ञानदेव, ज्ञानाच्या पाठीवरती देव येतो. भगवंताचं ज्ञान झालं नाही तर म्हटलं तो देव समजणार कसा? म्हणजे देव समजण्यासाठी आधी त्याचं ज्ञान तर असलं पाहिजे की याला देव म्हणतात, देव हा असा असतो. मला त्या देवाचं ज्ञानच नाहीये. तुझं सगुण की गुण रे, देव कुठला म्हटलं तर सगुण आहे का निर्गुण आहे? आय डोंट नो. मला त्याचं ज्ञान असलं पाहिजे ना. तो काळा आहे, गोरा आहे, तो कसा आहे, बुटका आहे, उंच आहे, नकटा आहे, गोरा आहे, देखणा आहे, कसा आहे? मला देवाचं ज्ञान नाही. मग देव कळण्यासाठी म्हटलं तो कुठल्या अवस्थेमध्ये आहे मला माहिती नाही. त्याचं ज्ञान असल्याशिवाय देव कळत नाही. निर्गुण निराकार असणारा परब्रह्म, त्याला आकार कुठे आहे? खरे रूप देवा तुझे पूर्णते कळेना, तूच विटेवरी तुझ वैकुंठीचा राणा, तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोण तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे. याला मी कधीतरी वाजवायला मिळतो, त्यामुळे तो काय मला सोडायचं नाही. महाराज म्हणतात त्या भगवंताचा विचार करताना त्याचं ज्ञान असेल तर देव कळणार, म्हणून ज्ञानाच्या पाठीवरती देव येतो. ज्ञानाच्या पाठीवर. दुसरं, ते ज्ञान कोण करून देतो? जो ज्ञान करून देतो म्हटलं त्याच्याशिवाय देव नाही कळत, म्हणून ते ज्ञान करून देणारा गुरुदेव, गुरुच्या पाठीवरती देव येतो. गुरुनी ते ज्ञान करून दिलं तर म्हटलं देव कळतो, म्हणून गुरुच्या पाठीवरती देव येतो. गुरुच्या पाठी.
बऱ्याच वेळेला आपल्या समोर आपल्याला अपेक्षित असणारं असतं, पण हेच ते आहे हे आपल्याला माहिती नसतं. बऱ्याच वेळेला अशी घटना घडते की आपल्याला जे बघायचं आहे ते आपल्याला माहितीच नसतं. आमच्या इथं बेडकर महाराजांचं मठ आहे, माहिती आहे आपल्या सगळ्यांना. या बेडकर महाराजांचे एक शिष्य बेडकर महाराजांच्या चरणाशी लागले. त्यावेळेला ते सहस्त्रबुद्धे मठाच्या पुढे तिथं होते. मठ त्यांचा इथं आहे, तिथं असायचे महाराज. त्यांच्या चरणाशी लागला. म्हटलं महाराज तुम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत पाय सोडणार नाही. महाराज म्हटलं आधी मला कळलं तर पाहिजे, त्याच्याशिवाय म्हटलं उगाच काहीतरी मागशील म्हणे. नाही महाराज तुम्ही देऊ शकाल ते मागतो म्हटला. म्हणे काय? मला रामाचं दर्शन हवंय, मला रामाचं दर्शन हवंय. महाराज म्हटले असं कोणी मागत नाही, तू मागतोयस. हो म्हटले महाराज मला बाकी काही नको, रामाचं दर्शन हवंय. पैसा अडका सोनं नाणं काही नको म्हटला. माझ्या घरामध्ये पाणी भरते म्हटला. मला काही नको, मला फक्त रामाचं दर्शन हवंय. महाराज म्हटले रामाचं दर्शन झाल्यानंतर हे सगळं निघून जाईल. चालेल म्हटला. नुसता लंगोटीवरती राहावं लागेल. चालेल म्हटला. मला रामाचं दर्शन हवंय. म्हटला हो म्हणत नाही तोपर्यंत पाय सोडणार नाही. महाराज म्हटले खरं सांगू का, तुझ्या नशिबात रामाचं दर्शन नाही. महाराज तुम्ही कर्तुम शक्ती राखणारे आहात, तुम्ही मला रामाचं दर्शन घडवा. शेवटी हा हट्टाला पेटलाय म्हटल्यानंतर महाराज म्हटलं जाऊ देत, तुला रामाचं एकदा नाही दोनदा दर्शन होईल. महाराज म्हटले हा उडालाच. म्हटला जिथं माझ्या नशिबात दर्शन नाही आहे तिथं हे दोनदा दर्शन होणार म्हणतात. पण हुशार होता महाराज. ते राम कुठल्यापेक्षा देतील आपल्याला काही कळायचं म्हटला. राम कसे दिसतात आपल्याला काही माहिती नाही म्हटलं. तुम्ही काहीतरी मला आयडिया द्या की हा राम आहे ही ओळखण्याची काहीतरी आयडिया द्या. हुशार होता महाराज. म्हटला तू माझ्या लंगोटीलाच हात घातलास म्हणे. बर म्हणे ठीक आहे तुला सांगतो म्हणे. जो तुझं करंगळी शेजारचं बोट पकडेल ना तो राम आहे एवढं लक्षात ठेव. जो तुझं करंगळी शेजारचं बोट पकडेल तो राम आहे असं नक्की लक्षात ठेव आणि त्याला नमस्कार कर. याने लक्षात ठेवलं, लिहून ठेवलं, मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवलं. करंगळी शेजारचं बोट पकडेल तो राम आहे, करंगळी शेजार राम आहे लिहून ठेवलं. झालं. हा 15 दिवसांनी अलाहाबादला गेला, तिकडं काशीला. काशीला जाताना त्या रेल्वे स्टेशनवरती उतरून आता दुसरी रेल्वे पकडायची म्हणून तो तिथं बसलेला. भर दुपारची टळटळीत उन्हाची वेळ, अंग तापतंय. अशा वेळेला त्या प्लॅटफॉर्मवरती कोणीच नाही. ही सगळी 15-20 माणसाची होती ती. आणि हा तिथं बसलेला आहे. ते कोणी एक शेठ आणि शेठाणी तिथून चाललेत. इतके नखशिकांत दागिन्यांनी मडलेले आहेत. म्हणजे 10 बोटात 10 अंगठ्या, पायातल्या ह्याच्यामध्ये अंगठ्या, त्या बाईच्या अंगावरती नखशिकांत दागिने, याच्या अंगावरती दागिने, विचारायची सोय नाही. आता या लोकांच्या गप्पा झाल्यात. काय दिवस कुठले, काळ कुठला आहे कळत नाही, समजत नाही. उद्या चोऱ्या झाल्या, मग अशामुळेच लोक चोऱ्या. तुला काय करायचं का? दागिने त्यांचे ते त्यांचं बघतील ना. पण लोकांच्या या सगळ्या चौकशा असतात. त्याला दुसरा एक मागचा शब्द आहे तो मी वापरत नाही. त्यांच्या तिथं चाललेल्या त्या सगळ्या चौकशा, त्याच्यामध्ये हे नवरा बायको तिथं बसले. त्यांच्याही याच्यामध्ये काही अपवाद नाही आहे. काय माणसं आहेत, केवढे दागिने आहेत, केवढं काय त्यांचं चाललंय. तुम्हाला सांगतो तो शेठ आणि शेठाणी यांच्यावरनं पुढे गेले आणि तो शेठ मागे आला. याने काय केलं होतं, याला अंगठ्या वगैरे घालायची हौस नव्हती, पण ती अंगठी बोचायची. त्यांनी मुद्दाम त्या बोटात घालून ठेवली होती की जेणेकरून आपल्याला ती बोचली की आठवण राहील आपल्याला तिसऱ्या बोटाची, म्हणून तो ते अंगठी घालून बसलेला. हा पुढे गेलेला शेठ परत मागे आला याच्याजवळ. हा उडालाच. एवढा मोठा शेठ आपल्यासमोर. म्हटला भाऊ ही तुमची अंगठी किती ग्रॅमची आहे? म्हणजे हा खडा माझ्याकडे नाही आहे, हा निळा पाचू आहे का? म्हणजे किती कॅरेटचा आहे? तो त्याचा बोट हातात धरून ते सगळं विचारतो. हा त्याच्या असणाऱ्या त्या ऑरामध्ये इतका अडकला होता की त्यांनी आपलं बोट पकडलं हे कुठं लक्षात येते त्याच्या. हा किती कॅरेटचा खडा आहे, तुम्ही मला देता का? हा तुम्ही म्हणाल ते पैसे तुम्हाला देतो, माझ्याकडे हा खडा नाहीये. हा म्हटला आमच्या तुळशी बागेत 25 रुपयाला मिळते अंगठी. कसलं कॅरेट कसलं काय घेऊन बसलात? नाही म्हटला तुम्हाला ओळखता आला नाही किंवा विकणाऱ्याला कळलं नाही की हा किती कॅरेटचा आहे. तुम्ही मला देता का? मी तुम्हाला याचे लाख रुपये देतो.
म्हटला अहो मी तुम्हाला तशी देतो. नाही नाही म्हटलं, मी तुम्हाला 1 लक्ष देतो म्हटला, मी तुम्हाला 1 लक्ष देतो. हे तरी ह्याच्या लक्षात यायला पाहिजे होतं. ह्याच्या लक्षात नाही. यांनी अंगठी काढली त्याला देऊन टाकली. म्हटलं तुम्हाला कधी पाहिजे तेव्हा सांगा, मला नुसता फोन केलात ना मी लगेच तुम्हाला पैसे आणून देतो. तो अंगठी घेऊन गेला. हा बायकोला म्हणतो काय माणूस आहे, एवढा मोठा दागिनेवाला, माझ्या एवढ्याशा अंगठीवरती त्याचं म्हटला चित्त गेलं म्हटला. ती बायको त्याला म्हटली अहो त्यांनी अंगठी तुमच्या हातातनं काढून घेतली, तुमचं बोट पकडलं होतं, तेव्हा याची ट्यूबलाईट भेटली. अरे राम आला होता. आणि त्या प्लॅटफॉर्मवरती धावत गेला. कसला शेट आणि कसले शेट आणि गेले. म्हटला राम आला होता दर्शन द्यायला पण कळला नाही. तिथून ना त्या काशीला गेला. आता काशीचे त्या बोळातले सगळे घरं उंच उंच पायऱ्या असतात त्या खोल्यांच्या. तिथं हा नवरा बायकोवरती जायला लागले. आता हातातल्या त्या पिशव्या घेऊन चढता येईना पायऱ्या. आपल्याकडच्या 2 पायऱ्या तेव्हा त्यांची 1 पायरी असल्या पायऱ्या असतात. हा गेला तिथं. ते लहान पोरग एक पुढं आलं असंच छोटस. म्हटलं दादा तुमच्या पिशव्यावरती नेऊन ठेवू का, पैसे देणार नाही तुला, नंतर पैसे मागशील. कोणाला पैसे पाहिजे, तुमच्यासारख्यांची सेवा म्हणजे काशी विश्वेश्वराची सेवा. म्हटलं द्या पिशव्या. ती बायको सुद्धा मेटाकुटीला आलेली. ती म्हटली द्या पिशव्या. पोरग म्हणतं तर द्या. म्हटलंय ना पैसे नको म्हणून द्या. यांनी त्या पिशव्या गेल्या वरती नेऊन ठेवलं. म्हटलं आजी तुमचा हात द्या. म्हटलं मी तुम्हाला वरती घेऊन जातो. म्हातारीने त्याला हात दिला. पोराने अलगद वरती नेऊन बसवला. नेऊन गप्पा मारत मारत तिला वरती नेला. तिला कळलंच नाही आपण कधी वरती आलो. हा खाली आला. म्हटला आजोबा तुमचा हात देता, मी तुम्हाला घेऊन जातो वरती. हा म्हटला पैसे देणार नाही. अहो म्हटला कोणाला पैसे पाहिजेत. म्हटला चला. त्याने त्याचा हात पुढं केला. हालाय ते जिना चढायला आईच्या जीवावरती हात पुढा केला. त्या पोराने त्याचं बोटच पकडलं होतं. वरती नेऊन बसवला. म्हटला जाऊ का, जाऊ जा की. म्हटला तुला आधीच सांगितलं पैसे देणार नाही. कोणाला पैसे पाहिजेत. नाही म्हटला जाऊ का, पाणी पाहिजे का. म्हटलं पाणी. त्यांनी पाणी आणून दिलं. त्याला हातात पाणी देताना त्यांनी हातामध्ये फुलपात्र पकडले. त्यावेळेला सुद्धा त्याच्या बोटावरती याचंच बोट आहे. म्हटलं जाऊ का, जाऊ. त्यांनी 4 वेळा विचारल्यानंतर जा म्हटला. शेवटी पोरग खाली गेलं आणि हास्य उश्य केलं. तेव्हा त्याला लक्षात आलं की त्या पोरांनी वरती नेताना आपलं बोटच पकडलं होतं. आल्यानंतर तो महाराजांना भेटला. तेव्हा महाराज म्हटले मी तुला म्हटलं होतं तुझ्या नशिबाने रामाचं दर्शन नाही. त्याचं ज्ञान करून देणारा असतो ना तो गुरु असतो. ज्ञान करून देणार एवढं सोपं नाही आहे. त्यामुळे ज्ञानाच्या पाठीवरती देव येतो, गुरुच्या पाठीवरती देव येतो. आणि गुरु ज्या माध्यमातनं भगवंताचं ज्ञान करून देतो ना ते माध्यम म्हणजे नामदेव. ज्या माध्यमातनं गुरु हा ज्ञान करून देत असतो, माध्यम म्हणजे भगवंताचं नाम आहे. म्हणून नामाच्या पाठीवरती देव येतो. नामाच्या पाठीवरती देव म्हणून नामदेव, गुरुच्या पाठीवर देव म्हणून गुरुदेव, आणि ज्ञानाच्या पाठीवरती देव म्हणून ज्ञानदेव. नंतर येतात देव, आधी येत नाहीत. असं ज्या नामाच्या पातळीवरती नामदेव महाराजांनी भगवंताला आकळला. किती आकळला. महाराज म्हणतात त्या भगवंताला 1 पाऊल पुढे टाकता येईना. नामदेवांना विचारल्याशिवाय भगवंताला निर्णय घेता येत नव्हता. इतकी अवस्था होती. का की यांनी सांगितलं आणि त्यांनी केलं नाही की ह्याचं फक्त ठरलेलं. जसं अर्जुनाचं होतं की काय झालं की लगेच अग्निकाष्ठभक्षण. असं जे अर्जुनाचं होतं ना तसं नामदेवांचं की तू ऐकतोस का, नाही ऐकलंस तर टाळका आपटतो. हे त्यांना माहिती होतं की टाळका आपटायला गेलं की आलेखाचा येतो. हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्यांच्याकडे मोठं शस्त्र होतंय. आणि या एका गोष्टीसाठी भगवंत त्यांच्या समोर यायचा आणि त्यांचं सगळं ऐकायचं. सगळं ऐकायचं. कशाच्या जोरावरती नामदेवांनी भगवंताला आपलंसं केलं तर ते एकच तत्व आणि ते म्हणजे नाम. त्या नामाची त्रिसूत्री सांगताना नामदेव महाराजांनी हा अभंग आपल्या समोर केलाय. ज्याला जीवन समृद्ध करायचंय, ज्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळून घ्यायचा आहे, आपण इथं कशासाठी आलो, इथून काय करायचं आणि इथून काय साधायचं हे ज्याला समजून घ्यायचंय त्यांनी जीवनातली त्रिसूत्री विचारात घ्यावी.
आणि त्रिसूत्री आपल्या समोर मांडताना नामदेवांनी दुसरा विचारच सांगितला नाही, एकच विचार, नाम गावू, नाम ध्यावू आणि नाम विठोबाला भाऊ. दुसरी सूत्रीच नाही, एवढीच सूत्री. जीवन समृद्ध करायचं असेल तर बाबा रे काय कर, तुला आवडो न आवडो, तुला पटो न पटो, तुला रुचो न रुचो, त्याचा फायदा दिसो न दिसो, त्याच्यामुळे काही मिळतंय न मिळतंय सगळं सोडून दे, विचार न करता फक्त म्हणत जा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. तुला आवडो न आवडो, त्यांनी तुला फळ मिळतं न मिळतं काही विचार करू नकोस. ज्या मारुद्र्यांचा उत्सव आपण करतोय त्यांनी काय केलं त्यांच्या आयुष्यामध्ये, याच्या पलीकडे दुसरं काही केलंच नाही हो. त्यांना त्याचं ज्ञान होतं, काय माहितीये त्यांना, त्यांच्या आईकडनं त्यांना मिळालेलं एवढं एकच म्हटलं, काय म्हणतात, अर्थ मिळालेला एवढा, आईकडनं मिळालेलं एवढी एकच असं साधना त्यांच्याकडे की बाबा रे काही असू दे पण म्हणत जा. तू विचारात असशील, अविचारात असशील, होरपळलेला असशील, हुरळलेला असशील, मनस्थिती धड असेल नसेल काही असू देत, पण काही असलं तरी म्हणत जा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. काही असलं तरी म्हणत जा, पण म्हणत नाही तो. लोक बेरड असतात, तोंड नाही उघडत, माहितीये तुम्हाला, नाही उघडत, नाही तर नाही तोंड उघडत, बेरड असतात. नामदेवांना माझा शब्द नाही, हा आमच्या ज्ञानराज माऊलींचा शब्द आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून मी विठ्ठली आवडी. इतकं सोपं नाहीये, भगवंताचं नाव तोंडात येणं आयऱ्या गेऱ्याचं काम नाहीये. काय त्याच्यात अवघड बुवा, भगवंताचं नाव तोंडात येणं या शब्दाचा अर्थ राम म्हणायला काय जाते, मला येते की राम म्हणता, पण राम म्हणणं आणि विचारपूर्वक राम म्हणणं याच्यात खूप फरक आहे ना. नाही तर आमच्याकडे नेहमी म्हणतात राम नाम तो हर कोई कळे, ठपठा पूर्वर चोर. तू कीर्तन ऐकायला बसलायस का गप्पा मारायला बसलायस? म्हणजे ह्याच्याकडे बघून ना मला आमची आठवण झाली. याच्यासारखे आम्ही इथंच कीर्तन राहायचो आणि तेव्हा मला अगदी आठवतं इथं मोठ्या व्यासबुवांचे कीर्तन चालायचं तेव्हा, म्हणजे हरिभक्तीपरायण नरहरबुवा व्यास त्यांची कीर्तन असायची. आणि याच्यासारखेच आम्ही सुद्धा असेच टवाळ होतो, म्हणजे हा जसा आहे तसेच आम्ही सुद्धा. आणि ते गायला लागलं की हॅ करून आम्ही जोरात हसायचो. त्यांना इतका राग यायचा की आम्हाला शेवटी त्यांनी 3 दिशेला तिघांना बसवलं मित्रांना, आणि त्यांनी गायला सुरुवात केलं तर आम्ही 3 दिशेने हॅ करून जोरात हसायला लागलो. शेवटी त्यांनी सांगितलं आता घरी जा. पण तेव्हा कळत नव्हतं, आता कळतंय. कळलं का? हा, म्हणजे तात्पर्य पकडतं. पहिल्यांदा टोपी घातली नव्हती, आता घालून बसलाय. नामदेव महाराजांनी त्रिसूत्री आपल्या समोर मांडत असताना भगवंताचं नाम इतकं सोपं नाही तोंडात येणं. राम नाम तो हर कोई कहे, ठप ठाकुर चोर. पण जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे, वो नाम ही कुछ. नामच काही वेगळं आहे ना. ज्या नामाने भगवंताची आठवण होते आणि ज्या नामाने खरा अर्थ प्राप्त होतो, पण कोणाला माहिती आहे? आम्ही थोडंच पाहिलंय. त्या नामाचा अर्थ ज्यांना गवसला त्यांनी त्या नामाला स्वतःला वाहून घेतलं. त्या नामाच्या पलीकडे त्यांनी जीवनामध्ये दुसरं काही जवळ धरलं नाही. का? कारण त्या नामाची खरी किंमत त्यांना कळली होती. ज्याला हिऱ्याची किंमत कळते म्हटलं तो त्या हिऱ्याला जपून वापरतो का नाही? आपल्याला अजून नामाची किंमतच कळली नाहीये. त्यांना कळली. त्या म्हणे रुक्मिणीला कळली म्हणे नामाची किंमत, जी सत्यभामेला कळली नाही तिला कळली त्या नामाची किंमत. त्यामुळे तिच्या एका नामाने भगवंत तुळला है ना, तिच्या एका नामस्मरणाने भगवंत तुळला. आम्ही असे लाखो नाम घालतो तरी आमच्या नावाने तुळणं सोडा, आम्ही सुद्धा तरत नाही त्याच्यात. तो तुळणं तर आमची गोष्ट आहे. आम्हाला त्याची किंमत कळली नाहीये. पण आम्हाला जरी किंमत कळली नसली तरी मागचे सूर्य जे आमच्या समोर आहेत, आजपर्यंत जे जे आमच्या डोळ्यासमोर आहेत, त्यांनी त्या नामाने आपलं जीवन समृद्ध करून घेतलंय. एवढा जरी इतिहास आपण आपल्या डोळ्यासमोर धरला तरी त्या नामाने उद्धार होतो हे निर्विवाद जर सत्य आहे तर नामदेव महाराज म्हणतात तुला आवडो न आवडो, पटो न पटो, तुला त्याच्यापासून फायदा दिसो न दिसो, पण म्हणत जा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम
उद्या कधीतरी त्याचा अर्थ तुला कळेल, आज ना उद्या कधीतरी त्याची किंमत तुला कळेल, आज ना उद्या कधीतरी त्याच्यातलं रहस्य तुला समजून जाईल, आज ना उद्या त्या नामाचाच परिणाम तुला साक्षात रामाचं दर्शन होऊन जाईल आणि त्या नामाचं दर्शन झालेलं तुला कळेल. त्या कळण्याचा परिणाम म्हटलं जसा भगवान सूर्यनारायण प्रदीप्त झाल्यानंतर अंधार एका क्षणात नाहीसा होतो का नाही, म्हटलं तसं रामाचं दर्शन झाल्यानंतर तुझ्या जीवनातल्या असंख्य जन्मांचे मळ नाहीसे होतील आणि म्हटलं तुझा उद्धार होईल. बुवा कशाला खोट्या आशा दाखवत आहे, खोट्या आशा दाखवत आहे. म्हटलं म्हणूनच नामदेव महाराज म्हटले या आशांमध्ये अडकूच नका. कोणी पाहिला उद्याचा दिवस आजचा दिवस नको, हा विचारच करू नका. पण जे गायल्यानंतर आपला उद्धार होऊ शकतो असं एक आणि एकच आहे. हे जर संत सांगत असतील आणि संत सांगतात त्याला महत्व का, कारण त्यांना त्याच्यातनं काही मिळवायचं नाहीये म्हणून महत्व आहे त्याला. हे सांगून त्यांना जर त्याच्यातनं काही मिळवायचं असतं, त्यांच्या जीवावरती आम्ही कमवतोय, त्यांनी काय कमवलं, त्यांच्या जीवावर आम्ही कमवतोय. ज्ञानेश्वर महाराजांचे तुकाराम महाराजांचे सगळ्या संतांचे अभंग गाऊन आम्ही आमची घरं भरतोय. त्यांना काय मिळालं, त्यांनी रॉयल्टी मागितली आमच्याकडे, कुठल्या संतांनी मागितली, आम्ही आमची घरं भरतोय. आणि घरं भरणारे आम्ही माणसं कधी तुकाराम महाराजांच्या दर्शनाला तिकडे जातोय, आळंदीला जातोय, कधी सज्जनगडावरती जातोय, ज्यांच्या जीवावरती आम्ही जगतोय. कमीत कमी थँक्यू एवढं तरी म्हणायला जायला पाहिजे, आम्ही जातो. पण तरी सुद्धा त्यांची त्याच्यातनं अपेक्षाच नाहीये, ते निरपेक्ष अवस्थेवरती सांगतात म्हणून त्याला महत्व आहे. त्यांना त्याच्यातनं काही मिळवायचं नाहीये म्हणून त्यांच्या शब्दांना महत्व आहे. आम्हाला त्याच्यातनं मिळवायचं म्हणून आमच्या शब्दांना किंमत नाहीये बाजारात, त्यांच्या शब्दांना किंमत आहे. त्यांच्या कीर्तनामध्ये भगवंत पंढरीनाथ नाचतो, आमच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नावाचा कोणी असेल तो उठून निघून जातो. का, कारण ते निर्विवाद भगवंतावरती प्रेम करतात आणि त्यांना निरपेक्ष स्थितीवरती भगवंताला गातात म्हणून त्यांच्या कीर्तनात पांडुरंग नाचतो. आम्ही अपेक्षेने असलेली माणसं असतो म्हणून लोक कीर्तनात झोपतात नाही, अशा जांभ्यात येतात की काय आवाज काढतात माहितीये. हे आमच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. नामदेव महाराज म्हटले तेवढ्यासाठी की बाबा रे त्याचं तुला फळ दिसो अगर न दिसो, पण त्याचं फळ तुझ्या पदरात आज ना उद्या कधीतरी पडेल. म्हणून त्रिसूत्रीतलं पहिलं सूत्र नामदेव महाराज सांगतात, नाम गावू, नाम गा. भगवान कर्पूरनाथ सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये याच्या पलीकडे दुसरं काही करत नाहीत. वेदांपासून आजपर्यंतच्या संतांपर्यंत सगळ्यांनी जर पुरस्कार कशाचा केला असेल, सगळ्यांनी म्हणजे वेदांपासून ते आजपर्यंत सगळेजण एकच पुरस्कार करतात की ज्याच्यामुळे जीवन समृद्ध होतं ते, आणि ते एकच आहे आणि त्याचं नाव आहे नाम. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाचे सांगितला, विठोबासी शरण जारे नेमनिष्ठे नाम गारे. दुसरं नाहीच, दुसरं नाहीच. म्हणून महाराजांनी त्रिसूत्रीतलं पहिलं सूत्र ठेवलं, गड्या बघू ना, त्रिसूत्रीतलं पहिलं सूत्र नामदेव महाराज ठेवतात, नाम गाऊ बा नाम गा. पण ते नाम गात असताना म्हणजे गोंदवलेल्या महाराजांनी सुद्धा नाम गा म्हणून 13 कोटीतली पहिलीच कोटी ठेवली आहे. नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे, आजी सुबोध गुरुचा नामा परते न सत्य मानावे. नामाची त्रिसूत्रीतलं पहिलं सूत्र सांगताना गोंदवलेला महाराजांनी 13 कोटीची संकल्पना ठेवताना पहिली कोटी ठेवली, बारे नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे. का, कारण भगवान पंढरीनाथाचं वाक्य आहे की मी अन्यत्र कुठं सापडत नाही, मी कुठं सापडत नाही. तो मी वैकुंठी ही न दिसे, वेळ एक भानबिंबी ही न दिसे, परियोगियांची मानसे उमरणोदी जाय, परितया पाशी पांडवा मी हरपला दिवसामा. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. दुसरा शब्दच नाही केला त्यांनी, जेथ नाम घोष बरवा करीती माझा. काय माऊलींनी शब्द ठेवलाय, मी हरपला दिवसावा, मी हरवलेला सापडतो. भगवंत जर चराचरात सगळीकडे भरून राहिलेला आहे तर तो हरवेल कसा.
हरवण्यासाठी म्हणजे आपण पूर्वी लपंडाव नावाचा विषय खेळायचो, आहे की नाही? लपंडाव खेळायचो आणि लपंडाव खेळण्यासाठी लपण्यासाठी कुठेतरी जागा पाहिजे ना. जर लपण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही लपणार कुठं? याचा अर्थ लपण्यासाठी जागा आहे याचा अर्थ ती रिकामी आहे. रिकाम्या जागेमध्ये लपता येतं, भरलेल्या जागेत कसं लपता येईल? पूर्वी लपण्यासाठी म्हणजे मुलं घरात शिरायची, हो म्हणजे एकमेकाच्या घरात जाऊन लपायची. तेव्हा घरातली म्हणायची, ए बाहेर हो बाहेर हो, इथं नाही लपायचं, बाहेर हो. घर भरलं असेल तर रिकामं कसं राहील? म्हणजे रिकाम्या जागेमध्ये लपता येतं, भरलेल्या जागेत कसं लपता येईल? ज्ञानेश्वर महाराजांचा फार मजेशीर शब्द आहे, जो हरपला गिवसावा, हरवलेला सापडतो. हरवण्यासाठी जागा रिकामी पाहिजे ना हरवायला. जर तो सगळीकडे भरून राहिलेला आहे तो हरवेल कसा? पण महाराज म्हणतात तो हरवतो. हरवतो हरवतो हा शब्द हरपला असा शब्द केलाय. हरपला किंवा हरपण, हरपून जाणं आपण म्हणतो ना, व्यवहारातला शब्द हरपून जाणं. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःची सुधबुध विसरणं त्याला हरपून जाणं असं म्हणतात. तसं भगवंत स्वतःची सुधबुध विसरून जातो, म्हणजे त्याला स्वतःची आठवण राहत नाही. अशी जागा कुठली असेल आणि त्या ठिकाणी तो सापडतो. कुठं सापडतो? जिथं त्याची सुधबुध हरवते ती फक्त जेथ नाम घोष बरवा करीती मासा. तिथं नाम घोष ऐकताना त्याची सुधबुध हरपून जाते, हो हरपून जाते. म्हणून जनाबाईंच्याकडे आपण जेव्हा हे पाहतो, म्हणजे हरपला गिवसावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे काय? जनाबाईंचं उदाहरण आपल्याला दिसतं. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला सोहम शब्दे मारा केला, विठ्ठल का कुळतीला आला, विठ्ठल का कुळतीला आला, हृदय बंदी खाना. महाराज म्हणतात तिथं भगवंताला पाऊलही पुढे टाकता येईल, का विसरून गेला पाऊल पुढे टाकायला. आपण कशाला आलो? विसरून गेला, तो विसरून गेला. भगवंत विदुराच्या घरी गेला, उदाहरण आहे म्हणजे उत्कट भक्तीचं असणारं हे उदाहरण आहे, वस्तुस्थिती नाहीये. विदुराच्या घरी भगवंत जातो आणि त्याची पत्नी म्हणे स्नान करत असेल, ते दारावरती टिंगटॉंग वाजल्यानंतर ती बाहेर येते. दाराला शोभिवंत म्हणून ते केळीचे खुंट लावले असतात, त्याला केळी लगडलेले असतात आणि भगवंत दारात आल्यानंतर आपण हे सगळं उदाहरण सांगतो. मग ती त्या केळ्याच्या घडातलं केळं काढते आणि केळं सोलते आणि भगवंताला साल देते आणि स्वतः केळं खाते. हरपण. त्याला पाहिल्यानंतर ती हरपून गेलीये, काय करायचं ही विसरून गेली. अगदी ही अवस्था भगवंताची होते. कुठं होते? जिथं अनंत अखंड नामाचा घोष चालतो तिथं ही अवस्था होते. आणि ही अवस्था यांची आहे, यांची आहे. महाराज म्हणतात ते नाम ऐकायला लागले ना की हे येडे होतात माहितीये, आणि स्वतःचं असणारं मोठे पण विसरतात आणि येड्यासारखे तिथं नाचत बसतात, हो नाचत बसतात. मग त्यांना आजूबाजूला कोण पाहते काय करते नाही त्यांना ते आठवत नाही. इतका ज्या नामाचं वैशिष्ट्य आहे ना, तिथं नामदेव महाराज म्हणतात बाबा रे, असा आनंद तुला दिसो न दिसो, समजो न समजो, पटो न पटो, यो अगर न यो, पण म्हणत जा श्रीराम जय राम जय जय राम म्हणत जा. आज ना उद्या कधी ना कधीतरी त्याची गोडी तुला लागेल. आज ना उद्या कधी ना कधीतरी त्याचा अर्थ तुला समजेल. आज ना उद्या कधी कधी त्याचं महत्व तुला समजेल आणि समजल्यानंतर तू समजून उमजून म्हणायला लागशील श्रीराम जय राम जय जय राम. नंतर म्हणायला लागशील. लहान मुलगा असतो ना, आई मला माहिती आहे हा एका जागी बसून जेवायचं असतं हे मला माहिती आहे. लहान मुलाला कुठे माहिती आहे? त्याला अन्नाची गोडीच अजून माहिती नाहीये. त्यावेळेला आई काय करते? त्या पोराच्या मागे थिंड 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 त्याला खायला घालते. तिला माहिती हा एका जागी बसून जेवायचं असतं, ताटाभोवती पाणी फिरवायचं असतं, 4 शीतं बाहेर ठेवायची असतात, वदनी कवलं म्हणायचं असतं, मग जेवायचं असतं. हे सगळं त्या आईला माहिती आहे. पण म्हटलं हे सगळं कधी?
जेव्हा त्याला त्या अन्नाची गोडी लागेल तेव्हा या सगळ्या गोष्टी, त्या मुलाला त्या अन्नाची गोडी लावण्यासाठी ती हे सगळे असणारे धर्म बाजूला ठेवते का नाही, आणि त्या मुलाच्या मागे हिंडत 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 तो जिकडे जाईल तिकडे जाऊन त्याला घास भरवते. कालांतराने जेव्हा त्याला अन्नाची गोडी लागते तेव्हा आई एका जागी बसते, पोरग हिंडत असतं, पण घास घ्यायच्या वेळेला ते आई जवळ येतं, घास घेत आणि पुन्हा हिंडायला जातं. पुन्हा घासाची आठवण झाली की पुन्हा आई जवळ येतं, घास घेत आणि हिंडायला जातं. मी हे लहान मुलाचं सांगत नाही, मी कालच पाहिलंय. आता कॉलेजच्या प्रथम वर्षाला असणारी मुलगी, तिला वडिलांच्या हातचं खायला खूप आवडायचं. वडिलांनी भात कालवायचा आणि तो मुलीला भरवायचा. कॉलेजच्या पहिल्या वर्षाला आहे ती मुलगी. आणि ती मुलगी घरभर सगळी हिंडायची, तोंडातला घास कमला की बाबांजवळ यायची, बघा घास भरवा. आता हे पाहिल्यानंतर मला कसं तरी वाटलं, पण मला त्यावेळेची आठवण झाली. अजून हिला अन्नाची गोडी कळलेली दिसत नाहीये. म्हणजे बापाच्या हातची गोडी कळलीये, अजून स्वतःच्या हाताने खायची गोडी कळलेली नाही, असा अर्थ. अगदी तद्वत तुम्हाला आत्ता नामाची गोडी नाहीये म्हणून तू येता जाता उठता बसता कसंही आत्ता म्हणा चालेल, पण नामाची गोडी लागल्यानंतर महाराज म्हणतात तुम्हाला सांगावं लागणार नाही, एका जागी बसून म्हण, तुम्ही आपोआप बसून म्हणणार आहात श्रीराम जय राम जय जय राम, तुम्ही आपोआप म्हणणार आहात. म्हणून नामदेवांनी त्रिसूत्रीतलं पहिलं सूत्र दिलं की बाबा रे नाम गाऊ, तुम्ही नाम म्हणा. ज्या वेळेला तुम्हाला नामाची गोडी लागेल त्यावेळेला आता तुम्ही विचार करा, मी ज्याचं नाम गातोय ते कोणाचं आहे, ते कोणाचं आहे. ज्याचं नाम गातोय म्हटलं नाम ध्याऊ ही दुसरी पायरी दिली आहे त्याच्याशी. नाम गाऊ पहिली पायरी ठेवतात, तर नाम ध्याऊ ही दुसरी. एकदा नामाची गोडी कळल्यानंतर आपण कोणाचं नाव घेतोय, अहो कमीत कमी खाताना आपण काय खातोय याची सुद्धा अक्कल यावी लागते का नाही. बऱ्याच लोकांना त्याची अक्कल नसते, आपण काय खातोय बऱ्याच लोकांना कळत नसतं. तसं म्हटलं आपण कोणाचं नाव गातोय, नाम ध्याऊ याचा अर्थ ध्यान नाहीये, ध्याऊ याचा अर्थ मी ज्याचं नाव गातोय म्हटलं तो कोण आहे हे विचारात घ्या. म्हणजे ज्याचं नाव मी गातोय माझ्या कृतीमुळे त्याला बट्टा नाही ना लागणार याचा विचार करा. दुर्दैवाने याचा विचारच नाही हो. गणपती बाप्पा असेल, नाही तर शिवाजी महाराज असतील, नाहीतर आमचे आंबेडकर महाराज असतील, नाहीतर कोणी असतील, ज्यांच्या नावाने म्हटलं मी आज शंख करतोय, म्हटलं माझ्या कृतीमुळे त्यांना मान खाली घालावी लागणार नाही ना, असा थोडासा विचार करा. थोडासा. आजचे हे सगळे जर असते ना जिवंत, त्यांनी कपाळाला हात मारला नसता, त्यांनी गळ्याला लावला असता फास. कशाला जन्माला आलो आपण, असं तेच म्हटले असते. म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे ना, त्यांनी स्वतःला म्हणून घेतली असते माहितीये. गाढवा पुढे वाचली गीता, वाचणारा गाढव होता. त्यांनी स्वतःला म्हणून घेतलं असतंय का, मी कोणाच्या समोर डोकी आपटली, यांच्या समोर. अरे ज्यांच्यासाठी म्हटलं हे सगळं केलं म्हटलं ते काय निघाले, आणि माझ्या नावाचा वापर कशासाठी करतायत ते, कशासाठी. घराचं नाव असतं मातृपितृ छाया, आणि घरामध्ये आई वडिलांच्या नावाने शंख करतायत, शिव्या घालतायत. मातृपितृ छाया वाढे वा. गाडीवरती लिहिलेलं असतं आई वडिलांचा आशीर्वाद, आणि कृती पुंडलिक वरदारी विठ्ठल. जरा विचार करा, आपण ज्याच्या नावाने कुंकू लावतोय त्याला माझ्या कृतीमुळे बट्टा लागणार नाही ना. जरा विचार करा. दुर्दैवाने हा विचार जर झाला असताना तर म्हटलं असं हेडीस फेडीस दर्शन आज झालं नसतं. आज गणेश उत्सवामध्ये असेल किंवा रामोत्सवात असेल किंवा आमच्या आंबेडकरांचं असेल, नाहीतर अजून कोणाचं असेल, कुठल्याही उत्सवामध्ये आज आम्हाला हेडीस्पीड असं दर्शन झालं नसतं. एवढे मोठमोठलेले करणे वाजले नसते, समोरच्याचा विचार करून कृत्य झाली असती. माझ्या आवाजाच्यामुळे जर घरात कोणाचा आजारी माणूस असेल तर या आवाजाने म्हटलं त्याचं काय होईल. सामान्य जाणाऱ्या माणसाच्या अंगाचे थरकाप उडतील असे आवाज त्या स्पीकरचे वाजत असतात. घरामध्ये पेशंट असेल तर त्या माणसाचं काय होईल ना. लक्षात ठेवा, हा विचार केला गेला असता जेव्हा नाम ध्याऊ या विचारावरती येतो तेव्हा. म्हणून मी
ज्याचं नाव गातोय, माझ्या कृतीने त्याला बट्टा लागणार नाही ना, त्याला मान खाली घालावी लागणार नाही ना. संतांनी, मी कायम सांगतो, आपण आमच्या महाराजांचं चरित्र काढून बघा, महाराजांचा अख्खा दिनक्रम काढून बघा, की त्या दिनक्रमामध्ये महाराज कुठेतरी तासभर माळ घेऊन बसलेत करत, कुठे दिसतं का बघा? ते कुठेतरी माळ करत बसलेत बाबा तासभर, असं त्यांच्या दिनक्रमामध्ये कुठेतरी लिहिलंय? नाही लिहिलेलं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस्तोवर महाराज माळ घेऊन करत बसलेत, नाही दिसत, नाही दिसत. पण त्यांनी मला सांगितलं की नाम घेतल्याशिवाय राहू नकोस. मग मी सरळ त्यांना म्हणणार ना, दुसऱ्या सांगे, महाराज तुम्ही कुठं माळ करताय? माझ्यावरती एक बाई चिडल्या होत्या, वा महाराजांचा फोटो बघा, त्यांच्या हातात माळ आहे. अहो म्हटलं, ती माळ कशी धरायची हे शिकवण्यासाठी त्यांनी धरून दाखवली तुम्हाला. ते कधी माळ करत बसले नाहीयेत का? कारण त्यांनी नाम जपण्यापेक्षा नाम जपण्यामध्ये जास्त महत्व दिलं. त्यांनी नाम जपलंय, मी नाम जपलंय, ते जपलंय त्यांनी. ज्या रामाचं नाव मी गातोय त्याच्यामुळे माझ्या रामाला धक्का लागणार नाही ना, हे पावला पावलावरती त्यांनी जपलंय. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पावलागणित त्यांना रामाचा विचार होता. नाम गाऊ याची पुढची सूत्री महाराज ठेवतात, नाम ध्यावू हे दुसरी सूत्री. या सूत्रीवरती जेव्हा तुम्ही येता त्यावेळेला तुमची पावलं वाईट पडणारच नाही. तो तुमच्या इंद्रियांकडनं तुमच्या असणाऱ्या इष्ट देवतेला न आवडणाऱ्या गोष्टी होणारच नाही, तो होणारच नाहीत. तुमच्या डोळ्याकडनं अशा गोष्टी पाहिल्याच जाणार नाहीत, कानाकडनं अशा गोष्टी ऐकल्याच जाणार नाही, तोंडाकडनं बोलल्याच जाणार नाहीत, हातापायाकडनं तसं कृत्य घडणारच नाही. अशा पद्धतीचं सेवन तुमच्याकडनं होणारच नाही. का? कारण यामुळे माझ्या रामाला हे आवडत नाही, माझ्या रामाला हे पाहिलेलं चालत नाही, माझ्या रामाला असं वागलेलं आवडत नाही, माझ्या रामाला हे कृत्य केलेलं आवडत नाही, माझ्याकडनं ते होणारच नाही. हो, होणारच नाही. आपण अख्खं चरित्र मारुतीरायांचं काढा, तुम्हाला हे सगळं दिसेल त्याच्यामध्ये. आपण कुठल्याही संतांची चरित्र काढून बघा, तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये हेच दिसेल. त्यांनी नाम गायलं, ज्या वेळेला त्या नामाची गोडी कळली त्या दिवशी त्यांनी नाम गाणं सोडलं आणि नाम ध्यायला सुरुवात केली, नाम ध्यायला सुरुवात केली. त्यामुळे ते ध्यायला लागल्यानंतर आपोआप त्यांच्याकडनं नाम गायलं गेलंय, त्यांनी घेतलं नाहीये. नामाची प्राथमिक स्थिती नाम घेणं आहे आणि नामाची अंतिम स्थिती नाम होणं आहे, नाम होणं आहे. प्राथमिक स्थितीवरती माळ घेतल्याशिवाय नाम आठवत नाही ही स्थिती आहे, आणि अंतिम स्थिती माळ नसली तरी नाम चालू राहणं ही अंतिम स्थिती आहे. मला माळ दिसल्याशिवाय नाम आठवत नाही हा माझा अडचण आहे, म्हणून मला सगळीकडे माळ घेऊन हिंडावी लागते. का? कारण माळेशिवाय मला जपच करता येत नाही, माळ पाहिल्याशिवाय नाम आठवत नाही, हा माझा असणारी अडचण आहे. संतांना माळेच्या शिवाय सुद्धा नाम आठवतं आणि त्यांचं नाम चालूच राहतं, चालूच राहतं. ही अवस्था नाम ध्याऊ या स्थितीवरती राहते. आणि नामदेव महाराजांनी तिसरी सूत्री ठेवली, ती म्हणजे नाम विठोबाला वाहू. ही तिसरी सूत्री ठेवली की नाम विठोबाला वाहू. एखाद्या वेळेला वाहणं याचा अर्थ शरण जाणं, सरेंडर होणं. नामदेव महाराज हे तिसरं सूत्र का ठेवतात? एखाद्या वेळेला त्याला अपेक्षित आहे असं वर्तन करता 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 म्हटलं अहंकार येण्याची भीती आहे ना, अहंकार येण्याची भीती आहे. का? कारण आपण तसं वागायला लागल्यानंतर लोक आपल्या म्हणायला लागतात, अहो साक्षात तुमच्या रूपाने रामाचं दर्शन झालं, अहो लोक नमस्कार करायला लागतात, आपल्याला साधू म्हणायला लागतात, संत म्हणायला लागतात, लोक आपल्याला सज्जन म्हणायला लागतात. अहो तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे बघा, साक्षात राम कसा वागला असेल त्यांच्याकडे बघून कळत. असं लोक जेव्हा आपल्याला बोलायला लागतात ना, तेव्हा चुकून माकून आपल्याला असं वाटायला लागतं मी आहेच तसा, असं मला वाटायला लागतं. आणि महाराज म्हणतात इथे सगळी गडबड होते. नवल अहंकाराची मोठी विशेषेन लगे अज्ञाना पाठी, आणि सज्ञानाचे झुंबे कंठी, नाना संकटी नाचवी श्रीराम. महाराज म्हणतात तिथंच ही गडबड होते. आणि ही गडबड होऊ नये, हा अहंकाराचा वारा न लागू याच्यासाठी ज्या रामाच्या मुळे म्हटलं माझ्या आयुष्यात हे आलं, ज्या रामाला धरल्याचा परिणाम त्या एका नामाने माझ्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाला, आणि त्या रामाने मला जवळ घेतलं, त्या रामाने हे
म्हणूनच झालं असं समजून नाम विठोबाला वाहू. नामदेवांनी तिसरं सूत्र ठेवलं की बाबा जीवनामध्ये जे काही घडतंय ते सगळं रामा तुझ्यामुळे घडतंय. जे काही माझ्या आयुष्यात आहे ते सगळं तुझ्यामुळे आहे. तू आहेस म्हणून मी आहे. तू नसशील तर या जीवनाला अर्थ शून्य आहे. तू नसशील तर हे जीवन व्यर्थ आहे. गोंदवलेला महाराजांच्याकडे ग्रहस्थ आला. महाराजांना नमस्कार केला. म्हटलं महाराज तुझ्यामुळे, आता ती खेडेगावातली लोक असेच बोलतात, महाराज तुझ्यामुळे म्हटलं काय माझं सगळं काम झालं बघ, तुझ्यामुळे काम झालं. महाराज म्हटले माझ्यामुळे नाही रामामुळे झालं. नाही रे तुझ्यामुळे झालं, तू बोललास ना म्हणून झालं. महाराज म्हटले माझ्यामुळे नाही रामामुळे झालं. असं महाराज 10 वेळा त्याला सांगतायत तरी सुद्धा तो म्हणतो नाही तुझ्यामुळेच झालं, तुझ्यामुळेच. तो राम म्हणजे तूच आहेस. महाराज म्हटले नाही राम राम आहे, मी आहे. त्यामुळे हे झालं ते सगळं रामामुळे झालं, माझ्यामुळे. शेवटी महाराजांनी त्याच्या तोंडातनं मधून घेतलं. बर बाबा रामामुळे झालं. महाराज म्हटले बर मुळे नाही, रामामुळे झालं असं म्हण, माझ्यामुळे झालं असं नाही. संत स्वतःकडे कधीही क्रेडिट घेतच नाहीत. शिर्डीला बाबा काय म्हणायचे, कोणाचंही काम झालं की तो जर सांगायला आला तर बाबा म्हणायचे मर्जी अल्लाह की, असं बाबांचं वाक्य होतं. तेच तुम्ही देव मामलेदारांच्याकडे जा, त्यांना जर विचारायला गेलं त्यांच्यामुळे काम झालं लोक म्हटली तर लगेच नारायणाने लाज राखली, नारायणाने लाज राखली असं म्हणायचे. तुम्ही कुठल्याही संतांकडे जा ते क्रेडिट स्वतःकडे कधी घेत नाहीत. त्या तुलसीदासांना विचारलं होतं त्या चित्रकूटाच्या पर्वतावरती की तो तुलसीदासांनाच ग्रहस्थ विचारतोय इथं तुलसीदास कुठे आहेत. म्हणजे त्यांनी ऐकलं होतं तिथे चंदन लावतात वगैरे, इथं तुलसीदास कुठे आहेत असं त्यांनी तुलसीदासांनाच विचारलं. मी असतो तर काय म्हटलं असतं, अहो मीच आहे असं म्हटलं असतं ना. तुलसीदास फार मजेशीर बोलतात. तुलसीदास म्हटलं जो पुढच्याच्या मागे आणि मागच्याच्या पुढे त्याचं नाव तुलसीदास आहे. रांगेत उभेत ना ते, त्यामुळे जो पुढच्याच्या मागे आणि मागच्याच्या पुढे त्याचं नाव तुलसीदास आहे. पुढच्याच्या मागे म्हणजे परब्रह्माच्या छायेमध्ये जो आहे तो आणि वैराग्याला पार केलेला आहे तो तुलसीदास आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे वैराग्याच्या पुढे आलाय आणि परब्रह्माच्या छायेमध्ये आहे, त्याचं नाव तुलसीदास आहे असं तुलसीदासचं वाक्य आहे. काय मजेशीर आहे ना. पण स्वतः असं कधी म्हटलं नाही. कोर्टामध्ये साक्ष द्यायला बाबा उभे राहिले होते तेव्हा त्या जजने त्यांना विचारलं की म्हटलं तुमचं नाव साईबाबा का. काय बाबांचं वाक्य आहे. मी असतो तर हो म्हटलं असतं. बाबा म्हटले इथं बसलेली सगळी लोक या देहाला साईबाबा म्हणतात, मी साईबाबा नाहीये. ही लोक या देहाला साईबाबा म्हणतात. सरेंडर होणं ज्याला म्हणतात ना ते इथं आहे की त्याचा अभिनिवेश सुद्धा माझ्याकडे नाहीये. हे सगळं केलं ते रामाने केलेलं आहे. माझं जीवन समृद्ध केलंय आणि 4 लोकांमध्ये आज जी मला वाहवा मिळतीये ते सगळं म्हटलं रामाने केलं म्हणून झालंय, मी काही केलं नाहीये. महाराज म्हणतात हे नामाच्या त्रिसूत्रीतलं शेवटचं सूत्र पहिलं म्हणजे नाम गाऊ. त्या नाम गायल्यानंतर त्याची गोडी लागल्यानंतर आपण कोणाचं नाव गातोय त्याला आवडेल असं कृत्य करणं नाम ध्याऊ. आणि ते झाल्यानंतर त्याची चुकून माकून आपल्याकडे अहंकार येण्याची भीती आहे, म्हणून तो येण्याच्या अगोदरच नाम विठोबाला वाहू असं ज्या नामाने जीवन समृद्ध होतं ते नाम नामदेव महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नामा म्हणेला खोली सदा आणि अनंत नामे वाहू गोविंदा. ते नाम तुम्ही किती घ्या तर अनंत नामे वाहू गोविंदा. अनंत म्हणजे जे नामाला अंतच नाहीये. श्वासाची जाणीव झाल्यापासून श्वासाच्या अंतापर्यंत या देहातनं सगळ्यात शेवटी काय बाहेर पडावं. आमचे महाराज नेहमी म्हणायचे या देहातनं सगळ्यात शेवटी काय बाहेर पडावं तर म्हटलं नाम बाहेर पडावं. ना या देहातनं गेल्यानंतर लगेच काही जीव जात नसतो, लगेच जीव जात नाही. म्हणजे गेल्यानंतर 2 तास त्याच्यामध्ये जीव राहतो. जीव गेला असं आपण वाक्य वापरतो पण खरा म्हणजे तो गेलेला नसतो, असतो का. कारण 2 तासाच्या डोळे काढून लावले तर म्हटलं ते उपयोगाला येतात. हृदय काढून वापरता येतं, किडन्या काढून वापरता येतात, त्याचा पिरियड ठरलेला आहे. याचा अर्थ जीव गेला असं वाक्य वापरत असलो तरी आतमध्ये कुठेतरी जीव शिल्लक आहे, अजून आहे. म्हणजे तो दुसऱ्याला उपयोगाला येईल इतक्या वेळापर्यंत तो अजून आत आहे. महाराज म्हणतात या देहातनं सगळ्यात शेवटी कोण जातो
म्हणजे गेल्यानंतर माणूस गेला पण असं कधी म्हणतो, ज्याला पोचवायला नेल्यानंतर त्याला तिथं सोडला की येतो का आपण? आता त्याला गॅसमध्ये टाकतात, इलेक्ट्रिकमध्ये टाकतात, ते सोडून द्या. पूर्वी लाकडावरती जेव्हा करायचं त्याचा कार्यक्रम, तेव्हा त्याला काडी लावल्यानंतर लोक येत होती का? नाही. पुरुष वर्गाला माहिती आहे. म्हणजे पूर्वी स्त्री वर्ग तिकडे जात नव्हता, त्यामुळे त्यांना माहिती नाही. पुरुष वर्गाला माहिती. तो तिथं गेल्यानंतर काडी लावल्यानंतर येत नव्हता. कधी यायचा तो? ज्या वेळेला त्याला काडी लागल्यानंतर तो पेटायला लागला, आता चला घरी, नाही. जेव्हा त्याचं ते मेंदू फट व्हायचा तेव्हा लोक म्हटले आता चला, म्हणजे हा आता खऱ्या अर्थाने गेला. मग तेव्हा लोक यायची. या देहातनं सगळ्यात शेवटी बाहेर पडतो पंचप्राण, त्याच्यावरती पंच उपप्राण. त्या पंच उपप्राणातला शेवटचा प्राण म्हणजे धनंजय. हा धनंजय नावाचा वायू शरीरामध्ये सगळीकडे फिरत असतो. महाराज म्हटले जेव्हा हे कवटी फुटती त्यावेळेला तो धनंजय बाहेर पडतो आणि तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने संपला असं आमच्याकडे म्हणतात. महाराजांचं तेव्हा वाक्य आहे की या देहातनं सगळ्यात शेवटी काय बाहेर पडावं, तर हा धनंजय बाहेर पडतो ना, त्या धनंजयाच्या बरोबर म्हटलं बाहेर पडावं श्रीराम जय राम जय जय राम. इतकं त्या नामाला तुम्ही आत्मसात करा, इतकं त्या देहाला त्या नामामध्ये ठेवा. म्हणजे तुकोबारांनी तर इतका शब्द जबरदस्त केलाय की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. म्हणजे किती? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. म्हणून बोलावा विठ्ठल, पहाव्या विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. काय तुकोबांनी केवढी भाषा केली आहे. तासन तास माळा ओढायची गरज नाही. काय तुकोबांचा गणित आहे, आपण घरी जाऊन करत बसा. 1 मिनिट जप करा, जास्त नाही, 1 मिनिट दिवसातला 1 मिनिट जप करा. बघा तुम्ही तुमच्या घरी करा, जेव्हा जमेल तेव्हा 1 मिनिट जप करा. कसा करा? तुम्ही जे म्हणताय तेच तुम्ही ऐका, तुम्ही जे ऐकताय तेच तुम्ही पहा, तुम्ही जे पाहताय तेच तुम्ही म्हणा, तुम्ही जे म्हणताय तेच तुम्ही ऐका. 1 मिनिट, हा जास्त नाही. म्हटलं बुवा डोळे मिटल्यानंतर कसं दिसेल? म्हटलं उघड्या डोळ्यांनी म्हणा. तुम्हाला जे म्हणायचंय तुमच्या डोळ्यासमोर लिहून ठेवा आणि शब्द म्हणायचा नाही, अक्षर म्हणायचं. तुम्ही जे म्हणताय ना तेच अक्षर बघा. श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना श्री म्हणताना श्रीच बघा, रा म्हणताना राज बघा, म म्हणताना मज बघा, ज म्हणताना जज बघा, य म्हणताना यज बघा. तुम्ही जे बघताय तेच म्हणा, जे म्हणताय तेच ऐका, जे ऐकताय तेच बघा, जे बघताय तेच म्हणा. 1 मिनिटाची उपासना करा. अवघड आहे का? 1 मिनिट करायची. शास्त्र सांगतो, सायन्स सांगतो तुम्हाला, एका सेकंदाला या देहातनं 30 लाख पेशी मरतात. एका सेकंदाला देहातल्या 30 लाख पेशी मरतात आणि त्याच वेळेला 30 लाख पेशी जन्माला येतात. म्हणजे हे जन्म मृत्यू जो चाललेला आहे शरीरातल्या पेशींचा, हा 30 लाख पेशी जन्माला येतात, त्याच वेळेला 30 लाख पेशी मरतात. मरणाऱ्या पेशी मरताना श्रीराम जय राम ऐकत मरतात, त्यामुळे त्या मरत नाहीत, त्या मुक्त होतात. मरताना मुक्त होतात म्हणजे त्यांना पुन्हा जन्म नाही. जन्माला येणारी पेशी नाम ऐकत येते आणि ऐकत. आपल्याकडे असं म्हणतात लहानपणी पाठ केलेली गोष्ट माणूस मरेस्तोवर विसरत नाही, असं म्हणतात हे का नाही? मधल्या काळामध्ये पाठ केलेल्या गोष्टी नंतर विसरतात, पण बालपणी पाठ केलेल्या गोष्टी लोक विसरत नाहीत कधी. तसंच जन्माला येताना पेशी जर नाम ऐकत आली तर ती मरेस्तोवर नाम विसरत नाही, मरेस्तोवर विसरत नाही. 1 मिनिटाची उपासना आहे. एका सेकंदाला 30 लाख पेशी नाम ऐकत येतात. 60 सेकंदाचा हिशोब तुम्ही करा. म्हणजे एका मिनिटात 60 सेकंद होतात ना, हिशोब तुम्ही करा. कॅल्क्युलेटर असेल तर लगेच कर, ठेव, लगेच बसला करायला, घरी जाऊन कर. असं 1 मिनिटाची उपासना जर तुम्ही 3 महिने केलीत, 3 महिने जास्त नाही हा, 3 महिने 1 मिनिटाची उपासना केलीत तर तुमच्या देहातल्या सगळ्या पेशी ज्या आता आहेत त्या येताना नाम ऐकत आलेल्या आहेत. तुमच्या देहातल्या सगळ्या पेशी या नाम ऐकत आलेल्या आहेत. त्यामुळे तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. तुमच्या देहातल्या सर्व पेशी नाममय झालेला आहे. तुमचा देहच नाममय झालेला आहे आणि नाममय झालेला देह अशीच अजून 3 महिने जर तुम्ही काय म्हणता त्याला 1 मिनिटाची साधना केलीत तर तुकोबांचा शब्द आहे, या शरीरामध्ये असणाऱ्या अस्थींमधल्या सुद्धा पेशी नाममय झालेल्या असतील. परिणाम
तुमचा अख्खा देह नाममय झालाय. मग या देहाला तुकोबांचा शब्द आहे की माझी मज झाली अनावर वाचा, भाव तो निराळा नाही तुझा. या अवस्थेला ते जातं की आता आतमध्ये ठेवायला जागाच नाही नामाला, त्यामुळे ते शरीरातनं बाहेर पडायला लागतं. बाहेर पडायला लागतं. तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, कामक्रोधे केले घर रीते. या अवस्थेवरती 1 मिनिटाची साधना नाही, ते 1 मिनिटाची साधना. त्यामुळे उद्यापासून घरी गेलात ना की दिवसातला कुठलाही 1 मिनिट नक्की करा आणि म्हणत जा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. 1 मिनिट जास्त. नामदेव महाराजांनी दिलेलं हे सूत्र जर आपण विचारात घेतलं तर नामाची ताकद, नामाचं वैशिष्ट्य, नामाचं महत्त्व आणि नामाच्या तारकतेची स्थिती आपल्याला प्राप्त होते. कशी? उत्तरांगात बघूयात. पूर्वोदात महाराज संवाद करतात. नाम गाऊ नाम ध्यावो नाम विठोबा, क्षणभर ताट बसू आता आणि टाळ्या वाजू, मोठ्याने भजन करूयात. रघुपती राघव राजा राम एक हात दुसऱ्या हातावरती मारायचा असतो. बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं, त्यामुळे टाळी वाजवण्यासाठी हात नेकावरती मारायचा असतो. आणि जर टाळीचा आवाज तुमचा एवढा बारीक असेल तर तोंडाचा आवाज किती बारीक असेल ना, तर म्हणजे त्रैराशिक मांडायचं. त्यामुळे टाळीचा आवाज जोरात असेल तर तोंडाचा पण आवाज जोरात येईल. म्हणून ज्याच्या दारात बसलोय त्यांनी आयुष्यभर शंख केला आणि त्याच्या दारात बसून आपण मात्र शंख वाजवायचं याला काय अर्थ नाही ना. म्हणून नाम ध्याऊ शब्द महत्वाचा तेवढ्यासाठी. रघुपती राघव राजा राम याचा आवाज इतका जोरात आहे की, आणि त्यात मी जरा बाहेर आहे, जरा म्हणजे चांगलाच बाहेर आहे. त्यामुळे तुम्ही म्हटलेलं मला ऐकू येत नाहीये. त्यामुळे मी सांगतो आपण सगळेजण म्हणूयात, म्हणजे येणाऱ्या जणांना सुद्धा म्हणावंसं वाटेल तुमच्यामुळे. तेव्हा छान आवाज काढा. हरे राम 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 हरे हरे. साहिल तू पण म्हटलं तरी चालतं काय, म्हणजे तुझा आवाज लोकांना इतर वेळेला माहिती असं माहिती नाही. हरे कृष्ण लाजतो आमचा साहिल माहिती म्हणाला. कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, महारुद्र जय जय.
कीर्तनकाराच्या कीर्तनाला कीर्तनकार येऊन बसला की जरा भीती असते ना. 2-2 जण येऊन बसले तो. ती तिकडं बसली, ही इकडं बसली, ते तिकडं बसलेत, ती तिकडं बसली आहे. काय बराच वेळ झाला झोप लागे ना. आणि झोप येत नाही म्हणून माणसं जे सगळे प्रयत्न करतात ते सगळे प्रयत्न हा करतोय. म्हणजे पाय लांब करणं, जवळ करणं, उलटं पालटं, तोंडावरनं उशीवरती डोकं, डोक्यावरनं पांघरुणावरनं डोकं, गादीवरती झोप लागली नाही तर जमिनीवरती, सगळे प्रयत्न माणसं करतात. पण ती जेव्हा येते ना तेव्हा याच्यातलं कुठलंही आसन करावं लागत नाही. माहिती आहे तुम्हाला, आमच्या कीर्तनामध्ये तुम्हाला येऊन बघा, कुठल्याही न आसनामध्ये सगळ्यांना झोपा लागतात. माहिती आहे, आमच्या त्या बेलबागेमध्ये मला असा एक श्रोता होता. तुम्ही बसलात ना आमच्या बेलबाग, आपल्या माहिती आहे बेलबाग, त्या बेलबागेत असा एक श्रोता होता. असा बुवांच्या पुढ्यात बसायचा. माहिती आहे, बुवांच्या पुढ्यात असं कीर्तन ऐकत बसायचं. अहो पापणी सुद्धा पडायची नाही, असं बघत बसायचा. आणि श्रीमंत महाला सुरुवात झाली ना की आरतीच्या वेळेला मागच्या माणसाला सांगायला लागायचं आरतीची वेळ झाली. आणि मी येण्यासारखा अख्खं कीर्तन त्याच्याकडे बघून करायचो. का असा एकही श्रोता नाही की जो बुवा करते बघून ऐकतो. नाही तर मग इकडे तिकडे बघत बघत गप्पा मारत लोक ऐकतात ना, तो असं नाही, त्याची मान सुद्धा आली ना माझ्याकडे बघतच अख्खं 2 तास. म्हणून मी अख्खं 2 तास त्याच्याकडे बघून कीर्तन केलं. मी त्याला विचारलं तुम्हाला काय आवडलं बुवा, काय तुमचं गाणं आहे. म्हटलं पूर्वंग विचारूच नका बुवा. म्हटलं आख्यान त्याच्याबद्दल बोलायलाच नको. म्हटलं तुम्हाला काय आवडलं. बुवा तुमचं कीर्तन फार छान आहे. म्हटलं का, तुमच्या कीर्तनात समाधी लागते. म्हटलं क्या बात आहे. अहो म्हटलं डोळे उघडे असतात. शेजारचा मला म्हटला त्यांना उघड्या डोळ्यांनी झोपायची सवय आहे. म्हटलं मला तेव्हा कळलं की असं कुठल्याही श्रोत्याकडे बघून कीर्तन करायचं नाही. का न जाणं उघड्या डोळ्यांनी झोपला असेल तर झोप येते ना तेव्हा कुठल्याही आसनाची गरज नसते. शेवटी हा काळा कुट्ट अंधार आपल्या सज्जामध्ये उभा आहे आणि बाहेर बघतोय. काय बघतोय कोणा माहिती. नाथ 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 नाथ, 1 ना 2 आवाज द्यायला तयार नाही. शेवटी त्याच्या बायकोला, म्हणजे नाथ हा शब्द बायको म्हणते त्यामुळे पूर्वीचं सांगतोय मी तुम्हाला, तो ही शेवटी पुढे गेली त्याच्या पाठीवरती हात ठेवला, दचकला एकदम मागे पाहिला. कधी आलीस तू. काय झालंय महाराज. अहो किती दिवस झाले, किती दिवस. अहो 6 महिने झाले तुमचं दरबारात लक्ष नाही, जेवणात लक्ष नाही, घरात लक्ष नाही, आणि अंधारामध्ये काय बघताय मेलं. म्हणून त्याने बाहेर बघावं, काळा कुट्ट अंधार. काय बघताय. म्हटलं मलाच माहिती नाही मी काय बघतोय. काय झालं तुम्हाला येड्यासारखं, चला बरं इकडं. म्हणून त्याला मंचकावरती आणून बसवला. महाराज काय झालंय, तुम्हाला झोप लागत नाही. तेच तर सांगतो. अगं डोळ्याची झोपच उडाली आहे. दरबारामध्ये लक्ष लागत नाही, कामात लक्ष नाही, कपड्यामध्ये लक्ष नाही, काय घालतो मला समजत नाही. वरती एक असतं, खाली एक असतं, कधी फाटकी पॅन्ट असते, कधी आपलं कळतच नाही. कुठं जातोय आपण, कसे कपडे घालून जातो कळतच नाही ना. अशी अवस्था झाली आहे माझी सगळी. महाराज झालंय काय, मला राहून राहून वाईट वाटतं. हे झालं ते वाईट झालं. कशासाठी, एका खुर्चीसाठी. एका खुर्चीसाठी एवढं सगळं करायचं मला पटलं नाहीये. मी हे सगळं केलं, पण जरी केलेलं असलं ना तरी सुद्धा जरी झालो आपण राजे, जरी झालो आपण राजे, राज्य प्राप्त करण्यासी यावदले मम बंधूंसी, राज्य प्राप्त करण्यासी यावदले मम बंधूंसी. जयाचा आक्रोश आणि तो अश्रुनयनास, नचिकरी प्राणास तळमळे प्रीती बंधास. व्यथा कशी कथ बोल, जरी झालो आपण राजे, तरी दुःखाची मम मन सलते. जरी झालो आपण राजे, तरी दुःखाची मम मन सलते. आणि मला राहत नाही ग माझ्या स्वतःच्या महत्वाकांक्षेपोटी, एका शुल्लक असणाऱ्या गादीसाठी, खुर्चीसाठी, म्हणून मी माझ्या सगळ्या भावंडांचा जीव घेतला. अगं नुसती भावंड नाही, नात्यातले गोत्यातले म्हटलं सगळ्यांचा म्हटलं जीव घेतला. कशासाठी, एक खुर्ची मिळवायला.
18 अक्षौहिणी सैन्य म्हटलं गारद केलं. कशासाठी? एक सिंहासन मिळवण्यासाठी. त्या भगवंताने सांगितलेली सगळी गीता चुलीत गेली का? कशासाठी? एका सिंहासनासाठी, एक खुर्ची मिळवण्यासाठी एवढं सगळं मी केलं. मला पटत नाही हे सगळं. हिने डोक्याला हात लावला. मराठीत म्हण आहे ना, रिकामं डोकं सैतानाचं घर. कालपर्यंत यांच्या डोक्याला खुराक होता, त्यामुळे त्यांना हे आठवत नव्हतं. आता सगळं पोट भरलेलं आहे, त्यामुळे अन्नातले दोष दिसायला सुरुवात. महाराज, जे झालं ते बरोबरच झालं. हो, तुम्ही फक्त तेवढं बघताय, पण त्यांनी तुम्हाला किती त्रास दिला विचार केला का याचा कधी? पण राणी, तरी सुद्धा धर्मराज बोलतोय हे कोणाला? द्रौपदीच्या बरोबर. महाराज, अहो त्यांनी तुमच्या बायकोची केलेली विटंबना विचारात घ्या जरा तुम्ही. अहो तुमच्या भावाला पाण्यामध्ये बुडवून मारायचा प्रयत्न केला, विचार करा जरा तुम्ही. अहो त्यांनी लाक्षागृहामध्ये तुम्हाला जाळून मारायचा प्रयत्न केला. उपाशी 13 वर्ष म्हटलं जंगलामध्ये हिंडवलं त्यांनी तुम्हाला, जरा विचार करा. आणि काय मागितलं होतं तुम्ही त्यांना? काय 5 गावं मागितली होती. अहो 5 गावं काय, सुईच्या अग्रावरती बसेल एवढी सुद्धा जागा द्यायला ते तयार नाहीत. असले अहंकारी माणसं ती, मारायलाच पाहिजे होती ती. अगं तरी सुद्धा हे झालं ते बरोबर नाही. आपण दुसरीकडे गेलो असतो कुठेतरी राहायला, नसती दिली ती जागा तर नाही दिली. भारतात जागा मिळत नाही, परदेशात घेऊयात. आता नाही का इथली लोक बाहेर जाऊन जागा घेत आणि तिकडे जाऊन राहतात. आपण तिकडे गेलो असतो. राणी, मला अस्वस्थ होतं, त्यामुळे मी सिंहासनावरती बसल्यानंतर माझ्या घरातल्या स्त्रिया ज्या समोर येतात, उघड्या कपाळाच्या सगळ्या स्त्रिया समोर आल्या ना, की मला बघवत नाही का? बघवत नाही का? यांची कुंकू पुसायला कारणीभूत मी आहे. माझ्यामुळे यांची कुंकू, म्हणजे पूर्वीच्या काळी डोक्याला कुंकू असणं आणि नसणं याचे अर्थ खूप वेगळे होते, माहितीये? आताचे अर्थ खूप वेगळे आहेत. आता कुंकू लावलं म्हणजे, आणि कुंकू न लावणं म्हणजे बुवा काय होतं, फिगरवरती परिणाम होतो ना, त्यामुळे ते कुंकू लावत नाही मी. म्हणजे कुंकू लावलं की लोकांना वाटतं लगेच काकू झालो आपण. काय, मी हे सगळं पुण्यातलं सांगतोय हा, कारण पुण्यात आलेल्या सगळ्या ज्या बाहेरच्या आहेत ना, त्या सगळ्या उघड्या कपाळाच्याच आहेत. त्यांना कुंकू लावायला आवडतच नाही. हो, किती मजा आहे ना. महाराज, राहू देत, आपण उद्या सकाळी बोलू. आता किती वाजलेत विचार करा. थोड्या वेळाने म्हटलं पहाट व्हायची वेळ येईल, कारण 11:45 वाजता लोक घरी जाणार. म्हणजे पहाट होणार ना थोड्या वेळाने. पहाट जाय की सगळे पक्षी निघून जाणार इथून. तसं तुम्ही सगळे पक्षी 11:45 वाजले की घरी जाणार. त्यामुळे मला 11:45च्या वाज 11 वाजवले पाहिजेत. महाराज, आपण उद्या सकाळी विचार करू. आत्ता झोपा. झोप नाही आहेत ग. तिने लगेच पॅराशूट तेल काढलं, त्या डोक्यावर घातलं, नवरत्न तेल डोक्यावरती घातलं, त्याला चिपळून. महाराज शांत झोपले. आणि ते झोपल्यानंतर लगेच त्यांनी मोबाईल काढला ना, कोणाला बोलणार ते लगेच मोबाईल लावला. 13 आकडी नंबर, त्यांनी नंबर लावला. आणि गंमत म्हणजे तिचा फोन लागला. इंटरनॅशनल कॉल 13 आकडी आणि आपला नॅशनल कॉल 10 आकडी, बरोबर ना? 13 आकडी कॉल लावला. श्रीराम जय राम जय जय राम. लगेच कॉल लावला आणि फोन लागला कुठं? द्वारकेला. आणि भगवंताला कडाकट्ट काय वाजत आहे कळलं. ती झोपली, हा झोपला. खडखड खडखड खडखड. सकाळी जो आवाज झाला त्या आवाजाने धर्मराज जागा. सगळेजण उठले. त्या सज्जातनं पाहिलं तर भगवंताचा रथ येतोय. खडखड 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 त्याचा आवाज जोरात. मी जेव्हा इकडे बसायचो तेव्हा मला हे सगळे शब्द आठवत आहेत. आमचे कोपरकर बुवा किंवा कल्याण बुवा वगैरे असे असं काही केलं ना की लगेच एकदम अशा जोरात बोलायचे. तो रथ पाहिला आणि याला कोणी बोलवलं? धर्मराज सगळे त्याच्या स्वागताला 5 पांडव, ती कुंती सगळे पुढे आले, द्रौपदी वगैरे. आणि भगवंत समोर त्या रथातनं आला. तो रथ थांबला भगवंताला रिसीव्ह करण्यासाठी. त्याला हाताला धरायला धर्मराज पुढे झाला. चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह. तुला कोणी बोलवलं? तुला बोलवलं कोणी? आणि भगवंत सुद्धा तसलाच. हा बोला, मी हा आलो, हा
मी हा आलो पाचारी ले किमर्थ या वेळा. हा बोला, कशाला बोलवलं मला? धर्मराज म्हटलं मी कधी बोलवलं तुला? अरे काल रात्री फोन केला होता ना. हा बोला, मी हा आलो पाचारी ले किमर्थ या वेळा. आता हे तिला कळलं, ती पटकन पुढे आली. अहो तो फोन मी लावला होता. काय तुला सांगावे, काय तुला सांगावे, लक्षण लागे सुराज्य ते करण्या रामा. मी फोन लावला होता. द्रौपदी कशाला बोलवलंस तू? भगवंताला सगळं सांगितलं, हे असं असं झालंय, यांच्या रिकाम्या डोक्यामध्ये सगळी गडबड झाली आहे. भगवंत त्या कदंब वृक्षाला लावलेला तो झोका, त्याच्यावरती भगवंत बसलाय, छान झोके घेतोय. सूर्याची किरण त्याच्या अंगावरती पडलेत आणि दैदिप्यमान भगवंताचं ते रूपडं पाहिल्यानंतर हे सगळे विसरूनच गेले. हो, विसरूनच गेले ते भगवंताला पाहता पाहता. तुझं पाहता विठ्ठला देहभाव हरपला, तशी अवस्था. भगवंत विचार करत होता, पटकन झोका थांबवला. भगवंत उतरला. धर्मराजा, झालं ते बरोबर झालेलं आहे, विचार करू नको आता, कुठल्याही मनात शंका घेऊ नको. राज्य आनंदाने उपभोग. आपण सगळे प्रयत्न केले होते त्यांना सांगण्याचे, त्यांनी ऐकलं नाही. साम दाम दंड सगळं जवळ उपरलं, पण तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे त्यांना हे सगळं भोगावं लागलेलं आहे. त्यामुळे तू कुठलाही विचार करू नको, आहे ते बरोबर झालंय. नाही पण तरी सुद्धा काही लोकांना ना यर माझ्या मागल्या पुरा तिथंच यायला आवडतं माहिती, म्हणजे मागचं उघडायला माणसांना खूप आवडतं माहिती का, त्याच्यात त्यांना सुख मिळत असतं उघडण्यामध्येच. जसं त्या कुत्र्याला त्या हाडूक चघळताना ते रक्त येत असतं ना, आणि त्याला वाटत असतं याच्यातच ते मिळते आनंद, म्हणून ते चघळत चघळत राहतं ना. तसं लोकांना आपल्या जुन्या गोष्टींमध्ये उघडत राहायला फार आवडतं, फार. तसं म्हटलं या धर्मराजाचं झालेलं. येऊन जाऊन लेखाचा परत तिथंच, येऊन जाऊन तिथंच. कृष्ण 10 वेळा सांगतो, अरे ते झालं ते बरोबर झालं, कशाला विचार करतो, सोडून दे ना. नाही पण भगवंता ते काहीतरी, भगवंत म्हटलं आता याच्या डोक्याला काहीतरी खुराक द्यायला पाहिजे. भगवंत म्हटला, धर्मराजा एक काम करा, युद्ध झाल्यानंतर तुझ्या नगरीमध्ये साधा सत्यनारायण सुद्धा झालेला नाहीये का. एवढा सगळा संहार झाल्यानंतर सगळ्यांच्याच घरातली माणसं गेली आहेत, कोणाच्या घरात सत्यनारायण सुद्धा झालेलं नाहीये. तेव्हा एक काम कर, यज्ञकारी धर्मा धर्मा, यज्ञकारी धर्मा धर्मा, यज्ञकारी धर्मा धर्मा, यज्ञकारी धर्मा. यज्ञकारी धर्मा धर्मा, यज्ञकारी धर्मा. प्रजाजनाना सुखार पुण्या, प्रजाजनाना सुखार पुण्या. दान ही करिता, अन्न वस्त्र दान ही करिता. मृत्यू येईच्या समरी योद्धा, मृत्यू येईच्या समरी योद्धा. कर्पण कृत्य करा धर्मा, यज्ञकारी धर्मा धर्मा, यज्ञकारी धर्मा धर्मा. यज्ञ कर, यज्ञ. गावामध्ये कुठला कार्यक्रम झाला नाही, यज्ञ कर. आता यज्ञ काय, आपल्या घरातला यज्ञ आणि राजघराण्यातला यज्ञाच्यात फरक आहे. राजघराण्यातले यज्ञ त्यांच्यासारखेच, त्यांना त्यांच्या इब्रतीला शोभतील असेच. म्हटल्यानंतर धर्म म्हटला आयडिया छान आहे का, प्रजाजनांना सुख अर्पणिया, अन्न वस्त्र गोदान ही करिता. आणि मृत्यू येई ज्या समरी योद्ध्या, तर्पण कृत्य करा. गावातल्या लोकांना बरेच दिवसात आनंद मिळाला नाही, तुझ्या यज्ञामुळे आनंद मिळेल. त्यांच्या मान सन्मान त्यांच्या असणाऱ्या प्रतिष्ठेप्रमाणे त्यांना दे. अन्न वस्त्र गोदान ही करिता. आणि जे रणांगणामध्ये म्हटलं स्वर्गवासी झाले, खरं म्हणजे ते मुक्तच झालेत, पण तरी सुद्धा तुझ्या इच्छेसाठी म्हणून ज्या रणांगणामध्ये मृत्युमुखी पडलेत, तर्पण कृत्य करा, त्यांच्या नावाने तर्पण कर. धर्माला सगळ्यांना ती आयडिया पटली. धर्म म्हटलं उद्यापासून यज्ञ, म्हटलं दूध भात खाणं की काय उद्यापासून यज्ञ, असं असतं. त्याच्यासाठी केवढी तयारी लागते, केवढी सामग्री. तू त्याची काळजी करू नको, आता सगळी तयारी करतो, तू आम्हाला सांगितलंस ना, बस आम्ही आता सगळं करतो. कृष्ण म्हटला सगळं कराल, पण यज्ञाचं
होते पण कोणीतरी घ्यावं लागतं ना, म्हणजे त्या यज्ञाची सगळी जबाबदारी कोणीतरी घ्यावी लागते ना, त्याला होता म्हणतात. म्हटलं तो महत्वाचा आहे. तू सांग कोणाला बोलवायचं, तू म्हणशील त्याला बोलवतो. अर्जुन पटकन हो, तू सांग नाव घे फक्त, मी लगेच त्याला घेऊन येतो. त्याला घेऊन येतो. वा, भगवंत म्हटला या यज्ञाचं होते पण घेणारा एकच ऋषी आहे. बकदालभ्य ऋषींचे साक्षी, बकदालभ्य ऋषींचे साक्षी, यज्ञ करावा राजसदनी आणि आनंदावे भोवरतासी. ह्या यज्ञ करण्यासाठी एकच ऋषी, त्याचं नाव बकदालभ्य ऋषी. त्यांना बोलवा. बकदालभ्य. अर्जुनाने त्याची सगळी लिस्ट काढली. हा ऋषीचं कधी ऐकलं नव्हतं, म्हणजे एवढे ऋषी आम्हाला माहिती आहेत, पण ह्याच्यातला हा पहिलाच. कुठं असतो, कुठं असतो, कुठं असतात असं विचार ना. कुठं असतो. माणसाला थोडंसं ज्ञान आलं ना की तो संतांना सुद्धा एकेरीवरती बोलतो. तो ज्ञानेश्वर असं म्हणतो. तो ज्ञानेश्वर म्हणतो. त्या तुकारामांनी त्याच्या गाथेत असं म्हटलंय. वा, माणसाला थोडी अक्कल आली ना की तो संतांना सुद्धा एकेरीवरती आणून बसवतो. पण तो हे विसरतो की त्याची काव्य दुसऱ्या दिवशी भेडीच्या दुकानावरती सापडतात आणि यांची 750 वर्षानंतर सुद्धा डोक्यावरती घेऊन लोक नाचतात. एवढाच फक्त फरक आहे. त्यांनी पण गाणी लिहिली, तू पण गाणीच लिहिली, पण तुझ्या कागदाचा वापर मी भेडीच्या गाडीवरती हा चांगला शब्द वापरला, नाहीतर अजून दुसराच आहे छान शब्द. बकदालभ्यांना बोलवा. बकदालभ्यांना कुठं राहतात, कुठं असतात, सगळं सांगितलं. जीर्ण म्हातारा आहे, जीर्ण म्हातारा आहे. त्याच्या डोळ्यावरचे केस म्हणजे पापणीचे केस त्याच्या दाढीमध्ये येऊन मिसळलेत, इतका म्हातारा आहे. अंग जीर्ण आहे, कातडी त्याची अगदी आत मांस नाही अशीच अवस्था आहे, पण तेजपुंज आहे, तेजपुंज. म्हटलं त्यांना याचं होते पण द्या, ते येतील. बस आता कळलेलं आहे, तू गेलास तरी चालेल. भगवंत म्हटलं वा रे वा, गरज सरो, आता गेलास तरी चालेल. भगवंत म्हटलं एक लक्षात ठेवा, तो म्हातारा एक नंबरचा चिडका बिब्बा आहे, त्याला राग येईल असं काही करू नका. का म्हटलं, त्यांनी नुसती पापणी वरती केली तरी तुम्ही जळून भस्म व्हाल, असा त्याचा राग आहे. बाकीचे सगळे परवडले, हा लेखाचा परवडायचा नाही, तेव्हा जरा जपून ते दे, आम्ही आमचं बघतो, तुझा. भगवंत म्हटलं आता करा गोंधळ, मी जातो. आणि भगवंत गेला. अर्जुनानं सांगितलं, धर्मराज लगेच भीमाला म्हटला ते यज्ञाची साहित्य वगैरे सगळं तू बघ. नकुल सहदेवाला सांगितलं की गावात सगळीकडे निमंत्रण करा, तुम्ही करा. म्हटलं इथलं जी सगळी व्यवस्था आहे ती म्हटलं मी बघतो. आणि अर्जुन म्हटला मी त्या ऋषीला घेऊन येतो, त्या ऋषीला घेऊन येतो. धर्मराज म्हटला अरे मी त्या ऋषींना घेऊन येतो असं म्हण. तेच रे ते, नाही नाही तेच नाही तेच. अर्जुन गेला ऋषींना आणायला. इकडे यांची तयारी सगळी चालू झाली, तो गेला तिकडं. आणि बकदालभ्यांच्या जेव्हा रथ थांबला तेव्हा आतमध्ये पाहताना लक्षात आलं की हे प्रकरण काही साधन आहे. का एकमेकाचे हाड वैरी असणारे प्राणी सुद्धा एकमेकाच्या गळ्यात गळे घालून खेळत आहेत. वातावरण इतकं प्रसन्न आहे की ज्या वातावरणात गेल्यानंतर वाईट विचाराला सुद्धा विचार करायला जमणार नाही असे ते जागा आहे. अर्जुन आतमध्ये स्वतःचं पण घेऊन गेला, आतमध्ये स्वतःचं पण. आणि बकदालभ्यांच्या आश्रमामध्ये ते आपले ध्यानात नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय त्यांच्या ध्यानात ते आतमध्ये गेला. आणि समाधी अवस्थेत असणाऱ्या ऋषींना अर्जुनाच्या अहंकाराचा दर्प आला. दर्प आल्यानंतर त्यांनी डोळे उघडले. हा समोर उभा, नमस्कार. आता ते एवढे मोठे आहेत, वाकून नमस्कार करायला पाहिजे ना. आता आजकाल वाकायला जमत नाही, त्यामुळे पावलं आहेत ना ती गुडघ्यावरती आली आहेत, माहिती तुम्हाला. म्हणजे पावलं ही गुडघ्याच्या ठिकाणी आली आहेत. लोक गुडघ्याला हात नमस्कार करतात, का खालपर्यंत वाकवतच नाही हो. त्यामुळे एवढंच. अरे काय म्हणावं, त्यांनी उभ्यानेच नमस्कार केला. आपण कोण, मला ओळखलं नाही तुम्ही मला. अहो सगळेजण ओळखतात मला.
असू देत, पण मला माहिती नाही, मी इथून बाहेर पडत नाही ना, त्यामुळे आपलं नाव सांगा. अहो माझं नाव त्रिकंडामध्ये सगळ्यांना माहिती आहे. साक्षात गोपालकृष्ण माझ्या रथाचं सारथ्य करतो असा असणारा मी, माझं नाव माहिती नाही तुम्हाला? बाकीचं सगळं सांगण्यापेक्षा नाव सांगा ना. नाव म्हणजे काय, नाव सांगितलं तर हे बाकीच्या सगळ्या गप्पा करण्यापेक्षा आपल्याला मुद्द्यावरती येता येईल ना. काय तशी मला बरीच नावं आहेत, म्हणजे अनेक नावांनी मला ओळखतात ना. पण आता तुम्हाला समजेल आणि लक्षात येईल असं एक छोटंसं नाव सांगतो म्हटलं. तसं माझं नाव म्हणजे विजय पण आहे, काही लोक मला विजू पण म्हणतात. तुमचं एक नाव सांगा कुठलं तरी. म्हणजे अर्जुन आहे, विजय आहे, धनंजय, अशी म्हणजे बरीच नावं आहेत, पार्थ आहेत, बरीच नावं आहेत. एक नाव सांगा. हा, मग माझं नाव अर्जुन. अर्जुन, बरं. आपण कशाला आला तिथं? आमच्याकडे यज्ञ आहे आणि त्या यज्ञाचं होते पण आपण घ्यावं म्हणून मी तुम्हाला न्यायला आलोय. आपण घ्यावं म्हणून मी तुम्हाला न्यायला आलोय. म्हणजे ह्यांनी गृहीत धरलंय की आता हा येणार, हे गृहीत धरलंय. बक्कळ दरम्यान त्याच्याकडे पाहिलं, वायर निघाली, ती लावा तिकडं. तुला लावता येणार नाही, ती त्यांना लावू देत. छान आहे, तुम्ही यज्ञ करताय. तुमचा हा कितवा यज्ञ आहे? कितवा यज्ञ आहे? कितवा? अर्जुनाने बोटं घालायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6वा 7वा यज्ञ आहे. 6वा 7वा. मग मला क्षमा करा. का? जमणे नाते मजला, जमणे नाते मजला. मला ते जमणार नाही. आपल्याकडे यज्ञाला येणं मला जमणार नाही, सॉरी. का? जमणे नाते मजला, शतयज्ञांचा नसे शिरी भरणा. क्षमा करा, मी येऊ शकत नाही आपल्याकडे. का? माझा असा नियम आहे, ज्यांनी आयुष्यामध्ये 100 यज्ञ केलेत त्यांच्याकडे मी यज्ञाचे होते पण घ्यायला जातो. आपला हा 6वा 7वा यज्ञ आहे. तुमचे 100 यज्ञ झाले की मला सांगा, मी येतो ना. तुमचं नाव गोपालकृष्णांनी रेकमेंड केलंय म्हणून म्हटलं मी आलोय तुमच्याकडे. नाहीतर आमच्याकडे असे बरेच ऋषी आहेत. यज्ञ आपले बकत आलिमा म्हटले, मग तुम्ही त्यांना घेऊन जा. माझा नियम आहे, 100 यज्ञ झाल्याशिवाय मी तिकडे जात नसतो. कृष्णाने तुमचं नाव रेकमेंड केलं. कृष्ण माहिती आहे ना तुम्हाला? गोपाल कृष्ण, त्यांनी तुमचं नाव रेकमेंड केलंय. साक्षात लोक त्याला भगवान म्हणून पुजतात, म्हणजे आम्ही सुद्धा पुजतो त्याला. त्यांनी तुमचं नाव घेतलंय म्हणून मी तुमच्याकडे आलो. किती खरं असू देत, पण माझा हा नियम आहे, 100 यज्ञ झाल्याशिवाय मी त्यांच्याकडे जात नाही. मी बाहेर रथ आणलेला आहे, तुम्हाला पाहिजे तर AC चालू करतो. जमणार नाही, तुम्ही येऊ शकता. आणि अर्जुन 10 वेळा म्हणतो, त्याने डोळे वरती केले, त्याला कृष्णाचे शब्द आठवले, आल्याकाचा जाळून भस्म करणार. अर्जुन गोटू बॅग प्यावेलीन परत मागे. आणि मग सगळेजण आल्यानंतर ते अर्जुन एकटाच रथात उतरला. काय म्हटलं, ते कुठे आहेत, कुठे आहेत ते ऋषी? आता काय बोलणार ना. मोठ्या तोऱ्यात गेला होता, मी घेऊन येतो त्याला. आणि आता आल्यानंतर ते कुठे आहेत, ते कुठे दिसच ना. आणि अर्जुनाने सगळी फॅक्ट सांगितली, असं झालं, असं झालं. अरे बोलवणारा तसा लागतो, तो असा लागतो. तू बोलायला गेला म्हणतात तर लोक येणार आहेत का? मी जातो असं म्हणून भीमसेन उठले, खांद्यावरती गदाव घेऊन. म्हटलं निमंत्रण करायला चाललात का कशाला चाललायत? नाही, निमंत्रणाला चालू, पण याच्याशिवाय मला निमंत्रण करता येत नाही. म्हणजे याच्याकडे पाहिलं ना की सगळे लोक शब्द ऐकतात. वापर करायची गरजच नसते, नुसतं पाहिलं की लोक शब्द ऐकतात. भीमसेनाची स्वारी जावी त्यांच्याच. म्हटलं ते आपण यज्ञाला यावं, मी आपलं निमंत्रण द्यायला आलोय. बक्कळ झाले. मग म्हटले, अहो मगाशी आले होते त्यांना मी सांगितलं होतं, शतयज्ञांचा नसे शिरी भरणा. म्हटलं मी येऊ शकत नाही, मी त्यांना सांगितलंय.
नाही, पण मी बोलवणं करायला आलोय आपल्याला. माझ्या शब्दांची आपण थोडीशी किंमत राखा. भगवान गोपाल कृष्ण आमचे फार जवळचे आहेत. म्हणजे अहो त्यांच्याशिवाय आमच्या घरचं पान हलत नाही, माहितीये का. त्याच्या आठवणीशिवाय आमचा दिवस जात नाही. नवे नवे आम्हाला अहो त्याच्या आठवणीशिवाय प्रत्येक श्वास घेता येत नाही, अशी आमची अवस्था आहे. त्या भगवान गोपाल कृष्णांच्यासाठी म्हणून का विना पण या. सगळं खरं आहे. कृष्णांना तुम्ही जाऊन सांगा मी त्यांना असं सांगितलंय. ते जर म्हटले ना तर मी येतो. माझा नियम त्यांना माहिती आहे, त्यामुळे ते मला आग्रह नाही करणार. अहो पण त्यांनीच तुमचं नाव सांगितलंय, सगळं खरं आहे. पण तरी सुद्धा मी त्यांना सांगितलंय मी 100 यज्ञांच्या शिवाय जात नसतो. आपण 100 यज्ञ पूर्ण करा, मी येतो ना नंतर. याची डाळ शिजली नाही हा लेखाचा म्हणतायत. अहो समोरच्या माणसाला आणायचं असेल तर गोड बोलून आणावं लागतं, त्याच्या अंतरंगात शिरावं लागतं, त्याच्या हृदयाला हात घालावा लागतो, नवे नवे त्याला आवडेल असं वागावं लागतं. आणि हे फक्त आम्हाला दोघांनाच जमतं. नकुल सहदेव दोघं गोड बोलेच. दोघं निघाले आणि बक्का झाले. सांगितलं त्यांचं डाळ शिजली नाही. शेवटी धर्मराज गेला. पण धर्मराजाचं म्हटलं सुद्धा तिथं काही चाललं नाही. आणि आता सगळेजण हात धरून बसले. आता यज्ञाला सगळे उद्या गुरुजी येणार, लोक येणार, सगळं होणार. पण म्हटलं होताच नाही. लावा कृष्णाला फोन. आता कशाला फोन लागतोय. आता हे नंबर बिझी आहे, नंबर बिझी आहे. आता फोनच लागे ना. शेवटी द्रौपदी पुढे आली आणि ती म्हणते महाराज मी काही बोललं तर चालेल का. काय म्हणणं आहे. मी एक प्रयत्न करू का. ते तुझं काय चालणार आहे. अर्जुन जोरात ओरडला. आमचा जिथं काय चाललं नाही तिथं तुझं काय चालणार आहे. धर्मराज म्हटला अरे आपण सगळ्यांनी प्रयत्न केले. तिला वाटते आपण दादा अरे आपलं काही चाललं नाही. तो ऋषी आपल्या शब्दांना मान द्यायला तयार नाही. हिचं काय ऐकणार. अरे असं म्हणायचं नसतं. तिला प्रयत्न करायचा करू देत ना. झाला तर होईलच फायदा. असं म्हणून म्हटलं ती रथात बसून रथ निघाला आणि बकादालब्यांच्या आश्रमापाशी आतमध्ये गेले. आणि काय केलं पहिल्यांदा त्यांना वाकून नमस्कार. आपल्या हातातला चुडा वाजवावा. आणि तो ऐकल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला. इष्टकाम सिद्धिरस्तु. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हो. आशीर्वादच असा दिला. हा तुम्ही आशीर्वाद मला दिलात ना. काय म्हटलीस तू. हा आशीर्वाद तुम्ही ते नाही त्याच्या आधी काय म्हटलीस. हेच म्हटली. नाही नाही त्याच्या आधी काहीतरी म्हटलीस तू. काय म्हटलीस. तात हा आशीर्वाद तुम्ही मला दिलात ना. तात. अहो बकादालब्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हा शब्द पहिल्यांदाच ऐकला होता. पहिल्यांदाच. म्हणजे वडील कीचा जो एक आनंद असतो. पोरांनी आपल्याला बाबा म्हणावं हा जो बापाचा आग्रह असतो आणि त्यांनी बाबा म्हटल्यानंतर त्या बापाला जो आनंद असतो ना तो काही वेगळाच असतो ना. मग त्या पोरांनी बापाला जरी गाढव म्हटलं ना तरी तो 10 लोकांना सांगायला जातो आज माझा पोरगा मला गाढव म्हटला. तो 10 लोकांना सांगायला जातो का पोरगं लहान असतं म्हणून. मोठं झाल्यानंतर म्हटल्यानंतर सांगतो का. लहानपणी बापाला यायचाही आनंद असतो. बाबा म्हटल्याचा आनंद काही वेगळा असतो. आणि बकादालब्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तात हा शब्द पहिल्यांदा ऐकला होता. एवढा प्रेमाने कोणीतरी आपल्याला तात म्हटलंय. पुन्हा एकदा म्हण ना. तात मी तू कोण. माझे यजमान मगाशी आले होते 5. ते 5 जण तुझे होतात. अहो त्या तात या शब्दाने त्याला इतके म्हणजे गुदगुल्यात होत्या म्हणा ना. त्याला इतका आनंद होत होता. तो तिला 10 वेळा तो शब्द म्हणाला होत होता. तात तात. मी लहानपणी मोठा घास घेतला तर चालेल का. काय बाळा. महाराज ज्या यज्ञाची सुरुवात काय शब्द आहेत तिचे ना. ती म्हणते महाराज ज्या यज्ञाची सुरुवात ज्याच्या नावाने होते आणि ज्या यज्ञाच्या समारोप ज्याच्या नावाशिवाय होत नाही तो ज्यांच्या जिभेवरती अहोरात्र विराजमान आहे.
तो ज्यांच्या जिभेवरती अहोरात्र विराजमान आहे आणि ह्या वाघ यज्ञामध्ये अहोरात्र समिधा घालून बसलाय महाराज. आता तुम्ही सांगा हा आमचा कितवा यज्ञ आहे? तुम्ही सांगा. तात येणे वाघ यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायताने. हो ना, भगवंताने अनेक यज्ञ असले तरी त्या सर्व यज्ञांमध्ये त्याला आवडणारा एकच यज्ञ यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं भगवंतांनी स्वतः गीतेमध्ये सांगितलंय. मला कुठला यज्ञ आवडतो? यज्ञानाम जपयज्ञोस्मी. जनाबाईंनी अभंग लिहिताना शब्द केलाय, नाम घेत वाट चाला यज्ञ पाऊला पाऊला. प्रत्येक पावलाला नाम घेत जर पाऊल टाकलं ना तर एक यज्ञ केल्याचं पुण्य आहे. काय नामाचं महत्व आहे, केवढा नामानी श्रेष्ठपणे नामाचं. महाराज आता तुम्ही मला सांगा हा आमचा कितवा यज्ञ आहे? तुम्ही सांगा. हे शब्द ऐकल्यानंतर कसले बकत आलबे बसतायत हो. बकत आलबे उठले आणि मुलीच्या सांगण्याच्या अगोदर रथात जाऊन बसले. हो, रथात बसले. आता सांगायची गरजच नव्हती. रथ परत आला आणि ह्या सगळ्यांनी आल्यानंतर सगळा यज्ञ झाल्यानंतर तिला विचारलं, काय केलंस? जादूची कांडी कुठली फिरवलीस की जेणेकरून हा इथपर्यंत आला? काय केलंस? त्यावेळेला ती म्हटली, काय केलं? तुम्ही त्याला विसरलात म्हणून म्हटलं तुमची डाळ शिजली नाही आणि मी त्याला धरून ठेवलं म्हणून मला डाळ शिजवावी लागलीच नाही. का? मी अखंड त्याचा विचारात होते म्हणून तिथं गेल्यानंतर त्या शब्दांनी त्यांच्यावरती परिणाम केला. तुम्ही त्याला विसरून त्याला मुखामध्ये धारण केलं पण त्याला विसरून केलं, याचा परिणाम तुमच्या शब्दांना जो महत्व यायला पाहिजे ते आलं नाही. बकदालबे इथं आले का? खरा यज्ञ कुठला आहे त्यांना माहिती आहे. या यज्ञामध्ये तुम्हाला पटो न पटो, आवडो न आवडो, इलाज नाईलाज काही म्हणा पण आहुती टाकत जा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. या यज्ञात आहुती टाकत राहा. आज ना उद्या कधीतरी यज्ञनारायण प्रसन्न होईल. दशरथाच्या हातात जशी त्यांनी सुवर्ण स्थाली दिली तशी तुमच्याही हातात ठेवेल आणि त्याचा परिणाम त्याच्याकडनं मिळालेला पायसाचा प्रसाद तुमच्या देहाच्या ठिकाणी सत्वगुणाची वृद्धी करेल आणि साक्षात रामरायाचं दर्शन घडवेल. नामदेव महाराजांना हा केवढा आशावाद आहे, केवढा आशावाद. आणि या एका आशेने त्यांचं आयुष्य समृद्ध झालं. नवे नवे सवर्व संतांचं आयुष्य समृद्ध झालं. भगवंतांनी त्यांना दर्शन तर दिलंच पण त्यांच्या देहाच्या ठिकाणी लोकांना भगवंताचं दर्शन घडवलं. एवढ्या पात्रतेला तो देह नेला. कशाच्या जीवावरती? एका नामाच्या जीवावरती. म्हणून नामदेव महाराज सांगतात, त्रिसूत्री विसरू नका, म्हणत जा. आवडो न आवडो पण म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. असो झालेले सौ महाराजांच्या चरणी अर्पण करू. जास्त आगाऊपणा केला नाही पण तरी झालाच. पण रे महाराजांची इच्छा झालेली सौ महाराजांच्या चरणी अर्पण करू. मागणं मागूयात. आरतीला सगळे उभे राहू. दान दे गाते संपदा संत संगदे म्हणे गर्भवास सुखेला वेळा चिदान शत्राणे उड्डाणे हुकार ब्रह्मांड धान्य मृदुवल सुवर्ण निशाचर झाल्याचा प्रमाणे जय देव जय देव जय श्री हनुमान श्री प्रसाद अभिकृपाय तुम्ही पाताळे उठला प्रशस्त घरला धरणी धर्मांगीला कडाडी आणि रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमान श्री प्रसाद अभिकृपाय I
प्रभु रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की जय जय। सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ।